बेगी सर पण या सभागृहात स्थान पण नाही. आणि सर मला वाटतं पावसाळा आम्हाला थोडा लेटपर्यंत काही अंशी आज मितीपर्यंत तर त्रास देतोच आहे. आणि भविष्यात काय होईल याचे पण थोडेसे संकेत आमच्या हवामान तज्ज्ञांकडून मिळतच आहेत. त्या दृष्टीने जर बघितलं तर बऱ्याच अनेक युवा शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कॉन्टॅक्ट थिअरी वापरून बाग वाचवलेत. कारण ह्या थिअरीचा फायदा ज्यावेळेस आपल्याला खूप पाऊस चालतो किंवा आपल्याला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाऊस येतात, अशा काळात अतिशय संभ्रमावस्था तयार होते. आणि मग त्यावेळेस आपल्याला समजत नाही कशात काय करू आणि कशात काय करू, कोणती पावडर कशात मिक्स करू, कोणती पावडर कशात करू. आणि कधीकधी आपल्या गोंधळात आपण चुकीची माहिती घेत बसतो आणि त्या चुकीमुळं आपण कधीकधी नुकसान करून घेतो. आज पण आपण जर बघितलं युवा शेतकऱ्यांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, अनेक त्या पद्धतीत मार्गदर्शन केलं जातं. आणि त्या मार्गदर्शनात जर बघितलं तर कधीकधी चुकीचंसुद्धा मिक्सिंग सांगितलं जातं. आणि यदाकदाचित जर त्याचा वापर झाला तर शेतकऱ्यांचं मोठी हानी होऊ शकते. तर दादांनी अतिशय व्यवस्थित तो सांगितला. आणि मला वाटतं अरविंद दादा, ही सुरुवात आहे आपली ह्या वर्षाची. आणि येणारा जो कालखंड राहील याच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून द्राक्ष पंढरी असेल, द्राक्ष विज्ञान मंडळ असेल, या सर्वांचेच भरपूर मीडिया चॅनल आहेत, अनेक बाबी आहेत, फेसबुक पेज आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आपण त्या माध्यमातून सुद्धा भविष्यातसुद्धा, कारण आज जरी आपण माहिती दिली पण वेळेवर सगळ्याचा सगळा गोंधळ झाला असतो, अशा वेळेससुद्धा आपण शेतकऱ्यांना समग्र करणं ही आपली काळाची गरज आहे. मित्रांनो, आज ह्या द्राक्ष पंढरी, द्राक्ष विज्ञान मंडळ आणि उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांचं योगदान आहे सलग 8 वर्षापासून असे योगेश कृषी सेवा यांच्या वतीनं हे जे 3 दिवसापासून ह्या द्राक्ष पंढरीमध्ये हा सगळा ह्या द्राक्ष शेतीचा जो उहापोह चालू आहे त्याच्या सदरातलं आज हे शेवटचं सदर आहे. आज आपण बघत आहात की द्राक्ष शेतीमध्ये सगळी क्रेज इलॉंगेशनकडे तयार झालेली आहे. आज अनेक बाबतीत जर बघितलं, कोणत्याही सोशल मीडियाचा ग्रुप जर उघडला तर SSNची काडी पाहिजे, अनुष्काची काडी पाहिजे, अशाच सगळ्या गोष्टी आज सुरू झाल्या आहे. याच्यावरून लक्षात येतं की आपलासुद्धा जो मार्ग आहे हा आपण इलॉंगेटेड व्हरायटीकडे वळतो आहे. आणि मला आमच्या मनोज जाधवांची प्रकर्षाने आठवण येते. 3 वर्षापूर्वी ते मला बोलले होते का साहेब आता गोल व्हरायटीला थांबा, नवीन लागवड थोडी इलॉंगेटेडकडे वळा. आणि आज त्याचा प्रत्यय येतो का सलग 2 वर्षापासून आपण बघतोय की मार्केटमध्ये फक्त इलॉंगेशनचीच मागणी होते. आम्ही स्वतः द्राक्ष विज्ञान मंडळने कोरोना काळात, इतर काळात मुंबई पुण्यामध्ये स्टॉल लावून द्राक्ष विकले. त्या काळात गोल द्राक्ष बघून पुढं निघून जायचे आणि इलॉंगेशन सुकलेलेसुद्धा लोक द्राक्ष घ्यायचे. दादा, ही वस्तुस्थिती आहे की आम्ही 5-5 गाड्या लावल्या होत्या कोरोना काळात मुंबईला, पुण्याला, दादरला. परंतु गोल द्राक्ष जे थॉम्सन घेऊन गेली त्याची गाडी तशीच राहिली आणि इलॉंगेटेडवाल्याची SSNवाला असेल, सोनाकावाला असेल, त्याची गाडी संपून गेली. म्हणजे एक ग्राहकांची जी आकर्षण आहे, ग्राहक ज्याकडे वळाला आहे. आजही बरेच लोक म्हणतात की आपण मुंबईत जर माल बघितला तर सगळा सांगलीचा माल येतो, गोल व्हरायटी जात नाही. मग आता आपणसुद्धा आगामी काळामध्ये आपण इलॉंगेटेड व्हरायटीकडे वळायला पाहिजे. आणि दुसरी एक गोंधळ आहे काय, लांबीच्या नादात आपली खिशाची पार कात्री होऊन जाते. यांनी लांबतं, त्यांनी लांबतं, नेमकं काहीच कळत नाही. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर सगळ्या वाक्यांचा परवापासून मी सूर ऐकतोय, एकच चांगला सूर दिला की उत्पादन खर्चात बचत करा. पहिल्या दिवशी अनुदादांनी तीच गोष्ट सांगितली, सदो आपणनी त्याच गोष्टीवर भर दिला आणि कालच्या वक्त्यांनी त्याच भर दिला. आणि आज तर अरविंद दादांनी तर सरळ सांगूनच दिलं का कॉन्टॅक्ट थिअरीवर तुमचं सगळी बचत होईल. बरोबर ना दादा? की जेणेकरून तुम्ही महागडी आंतरप्रवाही बुरशीनाशकाऐवजी याचाच वापर चालू ठेवा आणि गरज पडली तर आंतरप्रवाहाचं सुद्धा घ्या, ह्याच्यासुद्धा ते समर्थन करतात. तर मित्रांनो, ह्याच इलॉंगेशन व्हरायटीबद्दल जो काही आपल्या मनात अज्ञान असेल किंवा त्या गोष्टीबद्दल काही संभ्रम असेल तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या इलॉंगेशनच्या व्हरायटीमध्ये ज्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे असे वडनेर भैरवचे प्रगतशील, उच्च शिक्षित आणि इलॉंगेशनच्याच व्हरायटीवर काम केलेले सन्माननीय विजयजी मोहिते यांना आपण इथं आमंत्रित केलं आहे. सभागृहातील जेवढी मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो का टाळ्या वाजून आपण सरांचं स्वागत करूया. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर नाशिकला जी ग्रेप इंडस्ट्री म्हटलं जातं त्यातलं प्रामुख्याची द्राक्ष पंढरी जर म्हटलं तर वडनेर भैरवचं नाव अग्रक्रमाने येतं. आणि गेल्या 3 पिढ्यांपासून वडनेर भैरव येथील इलॉंगेटेड द्राक्ष जाती पिकवण्यात सगळ्याच शेतकऱ्यांचा हात खंडा आहे.
वडनेर भैरवची भौगोलिक रचना, तिथल्या शेतकऱ्यांची चिकाटी, नवनवीन तंत्रज्ञान, अभ्यासवृत्ती अशा अनेक पैलूंमुळे तेथील शेतकरी सोनाका, माणिक चमन यासोबतच आता काळाच्या बदलानुसार ग्राहकांच्या पसंतीनुसार यशस्यन, आर के, सुपर सोनाका आणि अनुष्का या जातींची लागवड आणि यशस्वी उत्पादन घेत आहेत. लांब मण्यांच्या द्राक्षाला असणारी गोडी, आकर्षकपणा आणि पिवळा रंग यामुळे देशांतर्गत मागणी सोबतच बांगलादेश, दुबई, रशिया, युरोप, जर्मनी, हॉलंड, मलेशिया आदी देशांमध्ये सुद्धा प्रचंड मागणी वाढलेली आहे. उपलब्ध बाजारपेठ, ग्राहकांची मागणी, त्यानुसार हवी असणारी लांबडी द्राक्ष व्हरायटी याचा अभ्यास आता शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. गेल्या 3 पिढ्यांचा आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या इलॉंगेटेड द्राक्षातील काही बारकावे, त्यात वापरले जाणारे संजीवके, खते तसेच वेळोवेळी त्यात केले जाणारे काम यावर आज आपल्याला विजय सर मोहिते ही अतिशय सखोल माहिती देतील. मी त्यांना आमंत्रित करतो की सर आपण यावं आणि हा जो मोठा जो प्रश्न आहे इलॉंगेशन व्हरायटींचा, ह्यावर आपल्या ह्या शेवटच्या सदरात अतिशय आमच्या माफ करा मोहिते सरांनंतर निजी सरांचं हवामानावर लेक्चर होणार आहे. तर मोहिते सरांचं ह्या लेक्चरनंतर निजी सर इथं आलेले आहेत, तेही आपल्याला हवामान मार्गदर्शनावर अतिशय सखोल मार्गदर्शन करतील. तेही ऐकणं आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच बाबतीत जर आता म्हटलं आहे, छाटण्यांच्या बाबतीत जरी विचार केला तर प्रत्येकजण का नाशिक विभागात राऊंडसारखा पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे छाटण्यांवर आपल्याकडं काय काय कशा पद्धतीने घ्यावं लागतील, वातावरण काय कसं असेल हे निजी सर आपल्याला सविस्तर सांगतील. मी आमंत्रित करतो सन्माननीय विजयजी मोहिते सर. नमस्कार. उत्तमराव डिकले द्राक्ष विज्ञान मंडळ, द्राक्ष पंढरी आणि योगेश कृषी सेवा केंद्र यांच्यातर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह द्राक्ष पीक परिसंवाद आज 3रा दिवस आहेत आणि बहुसंख्येने आपले बरेचसे द्राक्ष बागायतदार येथे लाईव्ह असतात. यांचे सर्वप्रथम मी सर्व द्राक्ष बागायतदारांचे येथे मी स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. आयोजकांनी मला एक अतिशय आत्ताचा करंट विषय जो आहे, जिवंत विषय की जो इलॉंगेटेड व्हरायटी यावरती बोलण्यासाठी आमंत्रित केले, त्याबद्दल त्यांचे पण मी धन्यवाद मानतो. मित्रांनो, हा जो विषय आहे हा जिवंत अशा पद्धतीने की आज जवळपास जर आपण बघितलं, वेगवेगळे विभाग जर आपण कंपेअर केले की नाशिक विभाग, सांगली असो किंवा पुणे विभागात सुद्धा काही ठिकाणी इलॉंगेटेड व्हरायटी होतात आणि बिजापूरचा एक नवीन येणारा जो विभाग आहे की जेथे पूर्वी काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकवली जायची, परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बऱ्याचशा बागा तुटल्या गेल्या. परंतु आता त्यांचे जे ॲग्रिकल्चर मिनिस्टर यांनी ज्या वेगवेगळ्या योजना बिजापूरसाठी इरिगेशनसाठी राबवल्या, तर माझे आत्ता नेटकेच 15 दिवसापूर्वी जी तिथे बिजापूरमध्ये एक मीटिंग झाली, त्यामध्ये मला असं समजलं की त्यांचं टार्गेटच एक 80,000 ते 1,00,000 एकरवरती द्राक्ष बाग लावण्याचं ठरलेले आहेत. आता कृष्णामधून जे पाणी लिफ्ट केले त्यांनी, तो परिसर बराचसा आता इरिगेट करण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचे. आणि ते पण पूर्वी जे बेदाणासाठी काम करत होते आणि आता टेबल ग्रेप्ससाठी म्हणजे मार्केटिंगसाठी ते इच्छुक आहेत, कारण बेदाणाची इकॉनॉमी थोडीशी बसत नाही आणि टेबल ग्रेप्समध्ये त्यांना बऱ्यापैकी इकॉनॉमी बसते आणि कमीत कमी खर्चामध्ये तिथे उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊ शकते. कारण आपल्यासारख्या क्लायमेटिक कंडिशन तिथे नाही आहेत, तिथे थोडेसे क्लायमेट चांगले आहेत. आणि ह्या 3.5 लाख एकर क्षेत्र जर आपण गृहीत धरलं तर याच्यामध्ये एक्सपोर्टचा जो शेअर आहे हा साधारणतः 8 ते 10% आहेत आणि 8 ते 10% बांगलादेशचा शेअर साधारणतः 2-2.5% आहेत. मग आपण याच्यावरून ओळखा की उरलेला सगळा 90% माल हा आपल्याला डोमेस्टिक मार्केटसाठी उपलब्ध असतो. आणि डोमेस्टिक मार्केट आपलं हे इतकं मोठं आहे की आपण एक्सपोर्टमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक स्कोप आहेत, त्या स्कोपच्या वरती आपण जाऊ शकत नाही. बांगलादेशमध्ये जे काही व्हॉल्यूम होतो जो 2-2.5%, ह्या 2-2.5%च्या वरती आपण 5%पर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आणि ह्यावर्षी तिथं बांगलादेशची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, तिथे इकॉनॉमिकल क्रायसिस जे चालू आहेत त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत याच्यावरती जास्त भर द्यावा लागणार आहे. चैनीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा फ्रूट्स जे आहेत ते याच्यावरती ते जास्त भर देणारच नाही, जास्त खर्च करणार नाही.
आणि जो युरोपियन एक्सपोर्ट आहेत युरोपमध्ये सुद्धा एक स्पेसिफिक असं 3,500-4,000 कंटेनर जे काल परवा अमितदादांनी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे. परंतु ह्या दोन्हींचा जर तुम्ही क्युम्युलेटिव्ह जर केला तर 8 ते 10% म्हणजे याच्यावरती आपण फार काही पोचू शकत नाही. तर डोमेस्टिक मार्केटला आपल्याला जर काम करायचं जर असेल तर आत्ता जस्ट ढिकले सरांनी सांगितलं की जर तुम्ही थॉम्सन आणि इलॉंगेटेड व्हरायटी जे आहेत कुठली पण ही घेऊन आणि मार्केटमध्ये जर बसलात तर पहिल्यांदा तुमचे इलॉंगेटेड व्हरायटीला प्रेफरन्स राहील, कारण त्याचे जे पॅरामीटर्स आहे ते अचीव करणं फार सोपं आहेत. आणि पर मानसी जर कन्झम्पशन जर बघितलं आपल्या तिथं एवढ्या व्हॉल्यूमला तर साधारणतः 1 किलो 700 ग्रॅमपर्यंत आपण पर कॅपिटल कन्झम्पशन आपल्याकडे द्राक्षाचं डोमेस्टिक मार्केटला झालं तर जो माल प्रोड्यूस होतो आपल्याकडे तो इझिली खपला जाईल. आणि आज कंपॅरिझन जर केली आपण चायनासोबत तर चायनाचं जे प्रोडक्शन आहेत हे साधारणतः 14 ते 15 मिलियन टन्स एवढं प्रोडक्शन चायनाचं आहे आणि त्यांचं कन्झम्पशन पर कॅपिटा पर इयर हे साधारणतः 10 किलो आहेत. म्हणजे आपण तरी त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही आणि त्यांना आपल्याकडून किंवा इतर कंट्रीजमधून त्यांना द्राक्षे हे इम्पोर्ट करावे लागतात. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जर साधारणतः 1.700 म्हणजे 1.7 किलोपासून आपल्याला जर 5 किलोपर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला किती मोठा स्कोप आहेत. हा विषय आपण आपल्या डोमेस्टिक मार्केटसाठी लक्ष थोडंसं घातलं पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना मित्रांनो ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवली पाहिजेत की ग्राहक हाच राजा आहेत. फक्त आपण त्या राजाला विकत द्राक्ष देतोय हेच गृहीत धरा आणि विकत घेत असताना कुठलीही गोष्ट आपण ती ताडून बघतो. आपल्याला क्वालिटीलाच प्रेफरन्स. आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणती गोष्ट विकत घ्या, भाजीपाला विकत घ्या साधारणतः आपण प्रोड्यूस केलेला तो सुद्धा आपण निवडूनच मार्केटमधून घेतो. तर ते देत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की आत्तापर्यंतच्या बऱ्याचशा वक्त्यांनी ही गोष्ट शेअर केली, परंतु याची थोडीशी पुढची लिंक लागण्यासाठी मला ह्या गोष्टी तुमच्याबरोबर संवाद करणं गरजेचं आहे. तर गोडी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणताही फ्रूट असो, आपण सफरचंद घ्यायला मार्केटमध्ये गेलं तरी तो गोडीच मागतो आणि द्राक्ष हा तर इतका क्रिटिकल आहेत की तो खाण्यासारखा आहेत मार्केटमध्ये. म्हणजे द्राक्षाचे एक मनी मार्केटमध्ये कन्झ्युमर खाऊन आणि नंतर परचेस करण्याला त्याला चांगला स्कोप आहेत. त्यामुळे द्राक्षे आपण गोडच दिली पाहिजेत. त्यानंतर कुरकुरीतपणा, दिसायला छान पाहिजेत, रंग चांगला पाहिजेत. त्यानंतर साल पातळ पाहिजेत. साल कडक असल्यानंतर मग तो जो तोंडामध्ये तसा जो चोथा असतो किंवा आपल्याला फिक्स लागतं तोंडाला की ते लागता कामा नयेत. म्हणजे इझिली तो डिझॉल्व्ह झाला पाहिजेत. त्यानंतर ॲरोमा ॲरोमा हा जो विषय आहे हा थोडासा सॉईलशी संबंधित आहे. सॉईल रिचनेस आपल्याकडे खूप चांगला पाहिजे तेव्हा ॲरोमा हा पण चांगला मिळतो. टिकवण क्षमतासुद्धा चांगली पाहिजेत. त्यानंतर सुरक्षितता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे की आत्ता एके दादांनी केमिकलविषयी सांगितलं आहे की आपण कुठले केमिकल वापरले पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला हे सुद्धा खूप अवघड आहेत, कारण आपल्याकडचे अवकाळी पाऊस किंवा थंडी किंवा प्रखर सूर्यप्रकाश जे आपण 2 वर्षापासून 40 ते 42 डिग्रीपर्यंत फार इझिली पोहोचतो आहेत. मागच्या वर्षीचा विषय तर असा आहे की मार्चमध्येच आपण 15 मार्चपासूनच आपण 38-39 पासून आपली स्टार्टिंग झाली आणि 42 हायर टेम्परेचर आपल्याला मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेती करणं किंवा द्राक्ष प्रोड्यूस करणं हे थोडंसं अवघड आहे, याची जाण आहेत. त्यामुळे हेवी पिजार आपल्याला वापरावं लागतात थंडीमध्ये. फर्टिगेशन आणि स्प्रेइंगसुद्धा आपल्याला थोडंसं वाढलेलं असतं. आणि ह्याची जर तुलना केली, समजा आता 2 गोष्टींची जर तुलना केली की एक्सपोर्ट मार्केटसाठी युरोप किंवा अदर कंट्रीज एशियन कंट्रीजसाठी लागणारी थॉम्सन व्हरायटी आणि डोमेस्टिकसाठी लागणारी इलॉंगेटेड व्हरायटी याची जर कंपॅरिझन जर तुम्ही केली तर कंपॅरेटिव्हली साधारणतः 20 ते 25% जो खर्च आहे हा इलॉंगेटेड व्हरायटी किंवा इलॉंगेटेड द्राक्षे हे प्रोड्यूस करण्याला कमी लागतो. कारण काय आहे की तिथे आपल्याला थोडंसं थिनिंगचा जास्त मोठा प्रश्न येत नाही मनी काढण्याचा. जिथे आपल्याला थॉम्सनमध्ये 3-3, 4-4 वेळेस मनी काढावं लागतात. पेपर काढल्यानंतर सुद्धा आपलं समाधान अक्षरशः होत नाहीत. परत आपल्याला व्हेरिएशनचे मनी काढावं लागतात किंवा स्क्रॅचेस किंवा डाग असलेले मनी काढावं लागतात. आणि ही परिस्थिती इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये नसते. एखाद्या वेळेस लेबरचा शॉर्टेज आला आणि मी ठरवलं की मला मनी काढायचेच नाही आहे, मला ॲज इट इज मला मार्केट करायचं आहे, तरी जमू शकतं. पण हे थॉम्सनमध्ये किंवा एक्सपोर्टसाठी आपल्याला जमू शकत नाही. डोमेस्टिक मार्केटला ॲक्सेप्टेबल असतं थोड्याफार प्रमाणात. याचा अर्थ असा नाही की आपण क्वालिटी द्यायची नाही, आपल्याला द्यायला पाहिजे, पण काही अडचणी आल्यानंतर या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर हे करत असताना वरील पॅरामीटर सगळे साधत असताना
इथे सोनाकाबद्दल इलॉंगेटेडबद्दल सांगायचं जर ठरलं तर हे वरचे जे पॅरामीटर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जे आपल्याला ग्राहकाला अपेक्षित आहेत, ह्या गोष्टी इलॉंगेटेडमध्ये सहजपणे आपल्याला मिळवता येतात. त्यानंतर मालाची तिथं आवक पण चांगली असे. जसं राऊंडमध्ये मी कंपॅरिझन याच्यासाठी करतो आहे की आपल्याला स्कोप 90% आणि तो आपल्याला अचीव करणं फार गरजेचं आहे. अजून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. आपल्याला पर कॅपिटा कन्झम्पशन वाढवलं पाहिजे. त्याचा एक फॅक्टर तो आहेच. प्रमोशन ही गोष्ट एकदम गरजेची आहे की फक्त आपल्याला प्रोड्यूस करून जमणार नाही आहेत, आपल्याला त्याचं प्रमोशन पण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रमोशन करत असताना फार घरापासून सुरुवात करावं लागणार आहे. स्वतः बेदाणा करून स्वतः खावं लागणार आहे किंवा पाहुणे आल्यानंतर त्यांना चहाऐवजी तुम्हाला बेदाणा खाऊ घालावं लागणार आहेत. म्हणजे मी त्या दिवशी हा हिशोब करत बसलो तर फक्त आणि फक्त 20 किलो जर म्हणू की आपण शेतकऱ्यांनी घरात फक्त तयार करून ठेवल्या आणि स्वतः खाल्ल्या आणि आलेल्या पाहुण्यांना किंवा जवळच्या लोकांना आपण जर ते खाऊ घातलेत चहानं पाचता, तरी जवळपास हजारो मेट्रिक टनपर्यंत एवढे द्राक्ष आपण फक्त स्वतः वापरू शकतो आणि त्याचं प्रमोशन होऊ शकतं. जाताना जर 5-10 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम एवढं जरी आपण सॅम्पल म्हणून त्यांना दिलं, तुमच्या मित्रांना खाऊन बघायला लावा, तरी द्राक्षाचं प्रमोशन एकदम चांगलं होईल. तो एकदा मनुके खायला लागल्यानंतर तो द्राक्ष ऑटोमॅटिक खाणारच आहे. त्यानंतर कामगतीत थोडीशी दिरंगाई झाली किंवा लेबरकडून क्वालिटी काम करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम जर आले, तरी इलॉंगेटेड व्हरायटी एवढी त्या कामगतीला एवढी सेन्सिटिव्ह नाही आहेत. म्हणजे आपण ते ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर थिनिंग जे आहेत आपण पीजर वापरून खूप चांगल्या पद्धतीने थिनिंग इलॉंगेटेडमध्ये करू शकतो. त्यानंतर फर्टिगेशनमध्ये सुद्धा बचत होईल आणि एकंदरीतच जर बघितलं तर यील्डमध्ये सुद्धा 20% आपण जास्त इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये यील्ड चांगलं घेऊ शकतो, चांगली क्वालिटी कमवून सुद्धा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ आणि गुणवत्ता टिकून राहते आणि मार्केट शाश्वत आपल्याला मिळू शकतं. हा सगळा विचार मी जो करतोय हा 90% साठी करतोय. हे थोडासा हा माइंडसेट आपण तयार केला पाहिजेत. म्हणूनच द्राक्षाचे भविष्य आणि आपले भवितव्य जर टिकवायचे असेल तर मी असं म्हणेन की तुमच्याकडे एक्सपोर्टसाठी थॉम्सन आणि बाकीच्या राऊंड व्हरायटी किंवा ब्लॅक वगैरे असायलाच पाहिजेत. परंतु त्यासोबत आपल्याला सपोर्टिंग म्हणून एखादा तरी प्लॉट किंवा थोडंफार तरी क्षेत्र आपल्याकडे इलॉंगेटेड व्हरायटीचं आपल्याला राहिले पाहिजेत. मित्रांनो, आता सध्या जर 15-20 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितलं तर बऱ्याचशा आपल्याच विभागामध्ये निफाड साईडला वगैरे जिथं हेवी सॉईल्स आहे तिथं असं एक मानलं जायचं की आमच्याकडे इलॉंगेटेड व्हरायटी होऊ शकत नाही आणि फक्त ह्या बर्डी रानांमध्ये होतात किंवा डोंगराळ भागामध्ये होतात किंवा वडनेरमध्येच खूप चांगल्या पद्धतीनं इलॉंगेटेड व्हरायटी होऊ शकतात. परंतु दोन वर्षापासून जर बघितलं तर हे जे आपली थिंकिंग आहेत ही मोडीच निघालेली आहेत. आजसुद्धा निफाडमध्ये प्रत्येक शेतकरी हा एखादा दुसरा प्लॉट हा इलॉंगेटेड व्हरायटी म्हणजे नवीन ज्या व्हरायटी आलेल्या आहेत कमीत कमी त्याचा तरी प्लांटेशन तो करतोय आणि ही आनंदाचीच बाब आहेत. परंतु आपलं टार्गेट फार मोठं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे काही नवीन क्षेत्र घेऊन आपल्याला नवीन इलॉंगेटेड व्हरायटी लावायच्या नाही आहेत. जुने असलेल्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून आणि इलॉंगेटेड व्हरायटीला थोडंसं आपण वाव दिली पाहिजेत. आता ह्या व्हरायटी ज्या येत आहेत आपल्याकडे किंवा आपण ज्या इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये काम करतोय याच्यामध्ये बघा फ्रिक्वेंटली एकदम एक 5-6 वर्षापासून आहेत किंवा 8 वर्षापासून एकदम ट्रिमेंडस चेंज झालेले आहेत. ट्रॅडिशनल व्हरायटी म्हणजे सोनाका आणि माणिकचमन सारख्या व्हरायटी एका बाजूला आहेत आणि आज नवीन ज्या व्हरायटी आज आलेल्या आहेत, ज्या सांगलीहून ज्या सिलेक्शनमधून आपल्याला नवीन व्हरायटी आलेल्या आहेत, यामध्ये खूप मोठा बदल आपल्याला दिसायला लागलेला आहेत. आणि हा बदल करत असताना सुद्धा बरंचसा आपल्या मनामध्ये कन्फ्युजन आहेत की आता दररोज मला डेली जवळपास 10 ते 15 फोन असतात की मी इलॉंगेटेडमध्ये माझे सॉईल असे आहेत आणि मी इलॉंगेटेडमध्ये कुठल्या व्हरायटीला जायला पाहिजेत. तर मी एकदम छातीठोकपणे सांगतो व्हरायटी हा मॅटर नसतोच मुळी. इलॉंगेटेडमध्ये तरी मी तुम्हाला सांगतो की व्हरायटी हा मॅटर नाहीच आहे. आपल्या प्रॅक्टिसेस आणि आपल्याला कोणत्या दिवसामध्ये आपल्याला मार्केटिंगला आपला माल आला पाहिजेत आणि त्यानुसार आपण व्हरायटी सिलेक्ट करायला पाहिजेत. ते मी तुम्हाला शेवटी कन्क्लुजनमध्ये सांगणार आहेत. परंतु व्हरायटी सिलेक्ट करत असताना सगळ्या व्हरायटी चांगल्या आहेत. थोडं ड्रॉबॅक सगळ्या व्हरायटींमध्ये आहेत. आता क्रॅकिंगचा जो विषय आहे एकदम हेवी रेनफॉल जर झाला आणि क्लाउडी असेल तर क्रॅक झालेल्या व्हरायटीज आहेत. थॉम्सनसारख्या व्हरायटी क्रॅक झालेल्या आहेत. तर याला आपण टाळू शकत नाही नैसर्गिक आपत्तींना. काही छोट्या गोष्टी जर आपण करत गेलो तर याच्यामध्ये निश्चितच आपण मिनिमाइज करू शकतो क्रॅकिंगला. पण अगदी आपण 100% टाळू शकत नाही आहे. परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर की याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी आहेत की चांगल्या गोष्टीसुद्धा प्रत्येक व्हरायटीमध्ये आणि प्रत्येक व्हरायटीमध्ये एक छोट्याशा काहीतरी त्रुटीसुद्धा आहेत.
तर कुठल्या आहेत तर सोनाका आणि माणिक चमनला जर आपण एका जागेवर बसवलं तरी सोनाका आणि माणिक चमनची जर आवक जर बघितली तर खूप चांगली आहेत. त्यानंतर ही व्हरायटी जवळपास थॉम्सनसारखी स्टडी व्हरायटी आहेत. त्यानंतर सेल्फ लाईफ खूप चांगले आहे. सेल्फ लाईफ म्हणजे काय आहेत की आतला सेल्फ लाईफ हा सगळ्या गोष्टींचा विषय बोलला जातो, पण नेमके सेल्फ लाईफ काय आहेत? सेल्फ लाईफ म्हणजे असं समजा की तुम्ही जो ढेलेवाला गाड्यावाला किंवा आपण घरात जर द्राक्षाचा घड खुडून आणला आणि तो टेबलवरती जर ठेवला तर तो किती दिवस ॲज इट इज राहील, किती दिवस त्याचे देठ सुकणार नाही किंवा मनी त्याचे सुकणार नाही, तर याला सेल्फ लाईफ म्हणतात. आणि हे सेल्फ लाईफ हे सोनाका आणि माणिक चमनमध्ये अतिशय उत्तम आहेत. त्यानंतर दूरच्या मार्केटसाठी सुद्धा एकदम चांगले आहेत, ते घर चांगलं आहेत. त्यानंतर स्टोरेजसाठी पानांची कार्यक्षमता पण चांगली आहे. पान आत्ता जर बघितलं आपण की आता तुम्ही जर सर्वे करत जर गेला, तुम्हाला जर ग्राफ्टिंग करायचे आहेत आणि तुम्ही जर सर्वे करत जर गेला तर तुमच्या एक लक्षात येईल किंवा आपल्या एक लक्षात येईल की सोनाका आणि माणिक चमनचे पानं आज पण चांगले आहेत, पण कम्पॅरेटिव्हली बाकीच्या व्हरायटीचे पानं थोडे थोडे डॅमेज झाले आहेत. आणि ठीक आहे, ह्या वर्षीचे क्लायमेट अतिशय खराब आहेत, एकदम पहिल्यापासूनच एकदम धुवाधार पाऊस आपल्याकडे झाले. एवढ्या लवकर आणि एवढे सलग लागून राहणारे पावसांचा आपल्याला निश्चितच अनुभव नव्हता. त्यानंतर क्रॅकिंगसाठी तुलनेने कमी सेन्सिटिव्ह आहेत ह्या व्हरायटी, क्रॅकिंग होणार पण कमी सेन्सिटिव्ह आहेत. त्यानंतर याचे त्रुटी काय आहेत? आता सध्याच्या मार्केट परिस्थितीनुसार नवीन व्हरायटी तुलनेने जास्त व्हेरिएशन दाखवतात. त्यानंतर लांबीचा हा खूपच मेजर प्रॉब्लेम आहे की लांबी कमी दिसते, कारण ग्राहकाला लांब पाहिजेत. लांबी हा विषय आहेत ना मित्रांनो, की हा सर्वस्वी बघा तुम्ही 2 भाग पडलेले आहेत, युरोप अमेरिका आणि उलटा भाग एशियन कंट्रीज. आणि एशियन कंट्रीजला एक इलॉंगेशनची फार क्रेज आहेत. कारण काय आहे की आपला एक ट्रेंड आहेत, आपली एक संस्कृती आहे, साधारण संस्कृती म्हटलं तरी चालेल. आपण तुकडा करून खाण्याला प्रेफर करतो आणि ज्यावेळेस आपण तुकडा करून खाण्याला प्रेफर करतो तर त्यावेळेसच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की इलॉंगेटेड हे लोकांना लागतं. कुठलाही फ्रूट बघा तुम्ही तुकडा करून खातात किंवा दाताखाली चावून दाताखाली 2 तुकडे करून आणि नंतर खातात. तर हा जो विषय आहे की लांबी लांबी आता ह्या तुलनेत जुन्या व्हरायटींची कमी मिळते आपल्याला. त्यानंतर साल थोडीशी जाड असते, तयार होण्यास तुलनेने जास्त दिवस लागतात. तर हे असे थोडेसे सोनाका आणि माणिक चमनचे थोडेसे त्रुटी आहेत. त्यानंतर आपल्याकडे जी नवीन सगळ्यात पहिली जी व्हरायटी आली जी सुपर सोनाकाचे एक चांगले पॉईंट जे आहेत ते की जे आवक खूपच चांगली आहेत, तुलनेत कमी जी लागतो इतर व्हरायटीपेक्षा. मण्यांचा लाग खूप आहेत, त्यामुळे आपल्याला सिलेक्शनला खूप वाव असते. म्हणजे सुपर सोनाका ही व्हरायटी अशी आहेत की तुम्ही कशी मोल्ड करा, तुम्हाला कुठल्या परिस्थितीत कुठल्या फॉर्मॅटमध्ये घड पाहिजे तर हा तुम्ही करू शकतात. कारण त्याला पाकळ्यांचं इलॉंगेशन चांगलं मिळतं, मण्यांचं इलॉंगेशन बरोबर पाकळ्यासुद्धा चांगल्या. हंडीगड तयार करायला खूप सोपं आहेत आणि तो हंडीगड म्हटल्यानंतर आहेत ना हा मार्केटच्या दृष्टीने एक ॲट्रॅक्टिव्ह विषय आहेत. त्यानंतर क्रॅकिंगला तुलनेत कमी बळी आहेत, कारण त्याला लाग खूप आहेत, खूप मनीसंख्या असते. आणि क्रॅकिंग सहसा आपल्या मी तरी आत्तापर्यंत नाशिकमध्ये एवढ्या वेस्ट कंडिशनमध्ये जे 2-4-5 प्लॉट मी बघितलेले असते सुपर सोनाकाचे, ते आत्तापर्यंत क्रॅक नाही बघितलेले. आणि त्याचं कन्क्लुजनच हे आहे की मण्यांचा लाग जास्त असतो, त्यामुळं तिथं क्रॅकिंग तुलनेत कमी असते. परंतु एप्रिल छाटणीनंतर केन मॅच्युरिटी थोडीशी सुपर सोनाकाला उशिरा येते. याचा अर्थ काय आहे की सुपर सोनाका हे डिग्री डेज जास्त घेतं कम्पॅरेटिव्हली तुलनेत इतर व्हरायटीपेक्षा. ह्यावर्षी बघा, ह्यावर्षी आपल्याला डिग्री डेज थोडेसे जास्त मिळालेले आहेत, तर स्कोप आहेत की सुपर सोनाकाला खूप चांगले माल निघतील. त्यानंतर वेळेत खाली होणे आवश्यक आहे, कारण टेम्परेचर वाढल्यानंतर बेरी ड्रॉपिंगचे प्रॉब्लेम येतात. आता हा जरी एक प्रॉब्लेम आहेत ना, हा मिनिमाइज करणं किंवा सॉल्व करणं हे आपल्या हातात आहेत. काय एक म्हणजे ॲक्च्युअली हा विषय बोलण्यासारखा नाही आहेत, परंतु कसं आहेत की आता माझ्यावरती सोपवलेलेच आहेत की इलॉंगेटेडवरती तुम्ही एक चांगलं मार्गदर्शन करा. तर त्यानुसार मला बोलणं भाग आहेत की आम्ही ज्या प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्लॅनोफिक्सचा खूप मोठा रोल आहे. निश्चितच प्लॅनोफिक्स वापरत असताना तुम्हाला क्वालिटीमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे, परंतु 11th आवरला जर जशी क्लायमॅटिक कंडिशन पुढं येताना दिसते की बुवा खराब आहेत आपला माल तयार झाल्यानंतर शुगर फॉर्मेशन नंतर, तर आपल्याला प्लॅनोफिक्सचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो की जो आम्ही जे प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये 70 दिवसाला 70 मिली एकरी, 80 दिवसांना 80 मिली एकरी आणि वर्स्ट कंडिशनमध्ये अगदी क्रिटिकल कंडिशन आहे अशा वेळेस 90 दिवसांना 90 मिली एकरी अशा पद्धतीने प्लॅनोफिक्स आपण वापरून बघितलेले आहेत. त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगले मिळालेले आहेत. आणि तरी पण त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग टाईम हा मॅटर पडतो की हार्वेस्टिंग टाईम आपण जपला पाहिजे. आपल्याला सुपर सोनाकामध्ये ॲट एनी हाऊ
हार्वेस्टिंग टाईम टाळून चालणार नाही. ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट आलेले आहेत त्यावेळेस आपल्याला हार्वेस्टच करावं लागणार आहेत, आपण त्याला एक्सटेंड नाही करू शकत. इतर व्हरायटींच्या तुलनेत थोडंसं ही व्हरायटी खादाड असल्यामुळं न्यूट्रिशन थोडेसे जास्त लागतात. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत. सुपर सोनाका ही सांगलीमध्ये खूप जास्त प्रमाणात लागवड झाली. याचं कारण असं आहे की सांगलीमध्ये बेरी ड्रॉपिंगचे त्यांना प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांच्याकडे जी हार्वेस्टिंग आहे ही हार्वेस्टिंग ही प्लॉटमध्येच केली, हार्वेस्टिंग आणि पॅकिंग प्लॉटमध्येच केली जाते, खुडायचं आणि पॅकिंग करायची. त्यामुळे त्यांच्याकडे हँडलिंग फार कमी आहेत. आपल्याकडे ती प्रोसेस खूप लेंगदी आहेत. आपल्याला हार्वेस्टिंग करावं लागतं, त्यानंतर शेडमध्ये आणून निटिंग करावं लागतं, त्यानंतर काट्यावरती त्याची शॉर्टिंग होते आणि नंतर पॅकिंग होते. असे 4 ते 5 वेळेस आपल्या हातून हे बंद जातात. त्यामुळे बेरी ड्रॉपिंगच्या निश्चितच अटॅचमेंटच्या तिथे थोडेसे प्रॉब्लेम येतात आणि बेरी ड्रॉपिंग याच्यामध्ये वाढते. त्यानंतर जी व्हरायटी आली जी आर के, हा एक थोडासा कळीचा मुद्दा आहे आर के व्हरायटीबद्दलचा. म्हणजे एक खूप चांगलं हत्यार, खूप चांगली व्हरायटी आपल्या हातात मिळालेली आहेत. आर के ज्यावेळेस फर्स्ट टाईम आली त्यावेळेस आपण थोडंसं निगेटिव्ह होतो, कारण आर के आली त्यावेळेस इतर व्हरायटी नव्हत्या आणि आर केला थोड्याफार प्रमाणात आपल्याला क्रॅकिंग जाणवत होतं. लोकांनी आर के व्हरायटी ही बाजूला ठेवली होती त्यावेळेस, पण आता खूप मोठ्या प्रमाणात पुढं आलेली आहेत. आर के खरोखर खूप छान व्हरायटी आहे. ती दोन्ही पण मार्केटला आणि डोमेस्टिक मार्केटला सुद्धा आणि एक्सपोर्टला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालते. की म्हणजे मी बघतोय की जे बांगलादेशचे जे व्यापारी आहेत ते आर के आजताला प्लॉट कधीच सोडत नाही. ₹5 जास्त, ₹10 जास्त देऊन का होईना हार्वेस्टिंग, म्हणजे मिडियम आर के असेल तरी ते हार्वेस्ट करतात. याचं कारण जे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत, काय काय चांगले गुण आहेत. एकसारखेपणा मान्यांमध्ये खूप चांगले आहेत, एकसारखी लांबी आहेत, चव खूप छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ॲरोमा खूपच उत्तम आहे. सगळ्या व्हरायटीमध्ये ॲरोमा एक नंबर तुम्हाला आर केमध्ये मिळतो. साल पातळ असल्यामुळे त्याची ते खाण्याला सुद्धा खूप चांगलं वाटतं. गर घट्ट आहे, खूप क्रंचीनेस खूप चांगला आहेत. एकंदरीत त्यांना वजनामध्ये सुद्धा आर के खूप चांगली बसते. म्हणजे आत्तापर्यंतचे जे फीडबॅक येतात की किंवा आम्ही बघतो खूप कमी मालामध्ये खूप चांगलं टनेज आर केमध्ये मिळतं आणि पिजासुद्धा खूप कमी लागतात आर केला. एक प्रॉब्लेम असा आहे की त्रुटी काय आहेत त्यामध्ये की ग्राफ्टिंग जुळण्याला थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्न करायला पाहिजेत. की ग्राफ्टिंग जुळण्यासाठी तुम्ही खरोखरच ज्यावेळेस तुम्ही ग्राफ्ट करतात त्यावेळेस ते जे ग्राफ्टिंगचे जे डोळ तुम्ही काढलेले असतात ते तुम्हाला N6BAमध्ये 10 ते 15 ppm N6BAमध्ये बुडवून आणि नंतर ग्राफ्टिंग करायला हवी. त्यानंतर ग्राफ्टिंग केल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिक काढतात त्यावेळेस पहिली सुतळी ज्यावेळेस लावतात, पहिली सुतळी टाईट झाल्यानंतर तिला कस पाडल्यानंतर तुम्हाला तिथं शेण आणि गोमूत्राची जी पट्टी आहे ती लावणं गरजेचं आहे. एक साधारणतः कॉटनची 2 बोटांची पट्टी आणि थोडी 6 इंच जर पट्टी तुम्ही ग्राफ्टिंगच्या जागेवरती जर लावली, ओव्हरलॅप नाही करायची, फक्त अशी लावत जर गेलात तर तुम्हाला ग्राफ्टिंग अतिशय चांगलं जुळतं. कालांतराने आहे ना ग्राफ्टिंगच तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला शोधावं लागतं की ग्राफ्टिंग कुठं झालेले आहेत आणि जे थोडेसे असे हे येतात तिथं क्रॅम्पसारखं येतात तर ते येत नाही तिथं. तर हे ग्राफ्टिंगचं सोल्युशन खूप चांगलं आहे. त्यानंतर काड्यांवरती लवकर मॅच्युरिटी येत नाही हा एक विषय आहे. तिथं सुद्धा परत सुपर सोनाकासारखंच तुम्हाला आर के व्हरायटीसुद्धा डिग्री डेज जास्त घेते. ह्या वर्षी बघा तुम्ही की ज्या आर के 15 किंवा मागच्या वर्षीचा पण विषय, ज्या आर के 15 मार्च ते 31 मार्चपर्यंत किंवा 25 मार्चपर्यंत ज्या कटिंग झालेल्या आहेत त्यांना फ्रूटफुलनेस एकदम चांगला होता. म्हणजे माझ्या तर अभ्यासानुसार मला असं वाटतं की 100 ते 150 डिग्री डेज तुम्हाला आर केसाठी जास्त लागणार आहेत. त्यानंतर पाने छोटे असल्यामुळं थोडीशी पान संख्या आपल्याला जास्त ठेवावी लागते कंपॅरेटिव्हली इतर व्हरायटीपेक्षा. बेरी क्रॅकिंगची जी समस्या जी उद्भवते तर खरं तर हा विषय जो आहे तो शुगर फॉर्मेशन झाल्यानंतर बेरी क्रॅकिंग हा सगळ्याच व्हरायटीला येऊ शकतो क्लायमेट खराब झाल्यानंतर. परंतु आर केमध्ये जर तुम्हाला बेरी क्रॅकिंग जर अवॉइड करायचं जर असेल तर 15 ते 16 शुगरला तुम्ही हार्वेस्टिंग केलं तरी चालेल. कारण 15-16 शुगरला सुद्धा तुम्हाला गोडी चांगली निर्माण होते. कारण आपण बघितलेले आहेत काही वेळेस रिफ्रॅक्टोमीटरमध्ये तुम्ही जर ब्रिक्स चेक केलं तर त्यावेळेस तुम्हाला शुगर 20 लागते परंतु गोडी लागत नाही.
परंतु आर केच्या बाबतीत एकदम उलटं आहेत की आर के ही तुम्हाला 15 आणि 16 शुगरला सुद्धा खूप चांगली गोड लागते. त्यामुळं हार्वेस्टिंग तुम्हाला 15 आणि 16 शुगरला काही करायला हरकत नाही. चांगले चांगले व्यापारी जे जाणकार व्यापारी आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करतात की तुम्ही 15-16 शुगरला तुम्ही हार्वेस्ट करू शकतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 15 ते 25 मार्चमध्ये तुम्हाला आर केची कटिंग झाली किंवा पाहिजे किंवा मार्चच्या शेवटच्या 15 वाड्यात मॅक्सिमम एप्रिलच्या 5 तारखेपर्यंत एप्रिल प्रूनिंग ही आर केमध्ये होणं गरजेचं आहे, कारण त्याला डिग्री डेज तो जास्त घेतो. त्यानंतर दनाका जी व्हरायटी आहे, दनाका आली त्यानंतर की ही एक स्टर्डी व्हरायटी आहे चांगली, जशी सोनाका आणि माणिकचमन होतं या पद्धतीनेच दनाका ही सुद्धा. आपल्याकडे दनाकाच्या बद्दल निगेटिव्हिटी फार आहेत. आपण दनाकाची लागवड करत नाही, फार क्वचित क्षेत्र आहेत दनाकाचे. तिथे जे माल जर बघितले तर त्यांच्या प्रॅक्टिसेस पण खूप चांगले आहेत. तर दनाकाला ब्रश खूप चांगला असतो आणि ब्रश जर चांगला असेल तर मग घट्टगर असणारच हे तुम्ही गृहीत धरा. एक्सपोर्टसाठी दनाका चांगली क्वालिटी जर बनवली तर चांगल्या पैकी चालते. त्यानंतर मण्यांची ब्रश चांगले असल्यामुळं मण्यांची पकडसुद्धा खूप चांगली आहेत. सर्वात जास्त किपिंग क्वालिटी दनाकाला आहेत, म्हणजे सेल्फ लाईफ असो किंवा स्टोरेज लाईफ असो. आम्ही बघितलेले आहेत की स्टोरेज लाईफमध्ये तर 60-60 दिवस किंवा 2.5 महिन्यापर्यंत दनाका ॲज इट इज निघते. देठसुद्धा तुम्हाला हिरवेच दिसतात, देठसुद्धा सुकत नाही. 2 ते 2.5 महिने सहज टिकते ती. क्रॅकिंगला अत्यंत कमी आहेत. आणि मुळात आहे ना काय आहे की ज्या व्हरायटी तुम्ही ऑब्झर्व केलेला असेल तर ज्या व्हरायटी आहे ना ब्रश तुम्हाला एकदम चांगला देतात ना, तिथं क्रॅकिंग ही मिनिमाइज होतेच, क्रॅकिंग जवळपास कमीच असते. ही दनाका जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या ड्रॉबॅक्स आहे की जे इतर व्हरायटीच्या तुलनेने थोडेसे स्टोरेज, त्याला ड्रॉबॅक नाही म्हणता येणार, खरं तर कार्बोहायड्रेट जास्त लागतात. म्हणून दनाका आहे ना, दनाका ही फर्स्ट इयरला थोडीफार 19-20 जरी असली तर सेकंड इयरपासून तिचा परफॉर्मन्स खूप चांगला असतो. जसजसं दनाकाचं एज वाढत चालेल, त्या प्लॉटचं एज वाढत चालेल तसं त्याला मालाची आवक पण चांगली असते आणि माल पण खूप चांगला तयार होतो. आणि तुलनेत PGR पण कमी लागतात. आणि थोडेसे दनाकामध्ये पण व्हेरिएशन आहेत बरं का, सोनाका आणि माणिकचमनसारखे. कारण आपल्यासमोर आता कसं आहे खूप कमी व्हेरिएशनच्या व्हरायटी झालेल्या, त्यामुळे व्हेरिएशन आपल्याला जाणवतात. त्यानंतर SSN जी व्हरायटी आहेत त्यामध्ये ह्या SSN हा एक सोनाकामधूनच सिलेक्ट केलेली आहेत. आणि SSNच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर दिसण्यास आरकेनंतर एकदम छान व्हरायटी आहेत. एकसारखी मण्याची लांबी आणि जाडी. साल पातळ असल्यामुळं खाण्यायोग्य आहेत, खाण्याला पसंती मिळते. त्यानंतर कमी PGRमध्ये सुद्धा एक SSN खूप चांगली होते, तुलनेत कमी PGR लागतो. आवक चांगली आहेत, कमी गटसंख्या सुद्धा चांगलं काम करू शकतो. म्हणजे काही कारणास्तव आपल्याकडे जर लाग कमी आला तर आपण टनेज अचीव करू शकतो. त्यामध्ये टनेज म्हणजे इलॉंगेटेड व्हरायटीला सुद्धा एक्सपोर्टला जर तुम्ही 12 टनाचं काम करत असाल तर फार 15-16 टनापर्यंत जायला पाहिजेत, कारण परत क्वालिटीवर त्याचा चांगला परिणाम होतो. टनेज जसं वाढत चालेल तसं क्वालिटी निश्चितच ढासळत चालते. आणि याचा परिणाम असा होतो की मार्केट जर कोलॅप्स झालं तर निश्चितच जे प्रायोरिटी आहेत ही चांगल्या फ्रूटला मिळते. 2 रुपये का असेना, समजा 30 रुपयाचं मार्केट झालं तर कमीत कमी 30 रुपयेचा जर चांगल्या क्वालिटीला मिळत असेल, इथं 25 रुपये जात असेल तर 30 रुपये इथं मिळतात. म्हणजे तो प्रीमियम रेट, थोडासा प्रीमियम रेट म्हणजे 1 रुपया जरी मिळाला ना त्याला प्रीमियम म्हणायचं, म्हणजे तुम्हाला तो प्रीमियम रेट मिळतोच. त्यानंतर डोमेस्टिक मार्केटसाठी खरोखर ही एकदम चांगली व्हरायटी आहेत. खूप आर्ली याच्यामध्ये एक त्रुटी काय आहेत की दनाका ही जी SSN ही व्हरायटी आहेत ही आपण खूप आर्ली नाही घेऊ शकत. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर किंवा फार उशिरा नोव्हेंबरमध्ये आपण याची छाटणी करणं शक्य नाही आहेत, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस असतो. आणि दनाकाचा माझ्याकडे SSN जी व्हरायटी आहेत ही डावणीला आणि झांतोला ही खूप बळी पडते. त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घेणं शक्य नाही आहेत. आणि थोडंसं पेल येलो कलर जर आला पावसामुळे, वॉटर लॉगिंग कंडिशन जर आली तर परत त्याला रिकवर होण्यासाठी खूप कष्ट जातात आणि बेरीज सेटिंगनंतरच ती रिकव्हरी दाखवते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये जर आपण गेलो तर तो माल साधारणतः मार्च एंड आणि एप्रिलमध्ये जो येतो त्यावेळेस तो खूप लवकर तसे हाव सोडतो.
त्याला हार्वेस्टिंग टाईम खूप आपल्याला प्रॉपर अचीव करावा लागतो. म्हणजे आज हार्वेस्टिंग आलेली आहेत तर तुम्हाला फार 2-3 दिवस एक्सटेंड करायचा चान्स असतो. तुम्ही 8 आणि 10 आणि 15 दिवस आपण SSN हा हाय टेम्परेचरमध्ये एक्सटेंड नाही करू शकत. त्यामुळं नोव्हेंबरच्या सुद्धा कटिंग थोड्याशा तिथं आपल्याला घेता येत नाही. ऑक्टोबर कटिंग जर म्हटलं ना तर SSNसाठी खूप प्रॉपर टायमिंग आहेत. त्यानंतर खोड आणि ओलांडे थोडंसं एक समस्या जी जाणवली होती मागे की SSNच्या बाबतीत आणि खोड आणि ओलांडे हे आपल्याकडे तिथं डावणी दिसला होता. तर त्या डावणीचा आम्ही जे निष्कर्ष काढले किंवा ऑब्झर्वेशन होते की SSNचं जर बघितलं तुम्ही फर्स्ट इयरच जर प्लॉट बघितला तर तो खूप जास्त फुगतो. कारण त्याला आहे ना सिंक खूप स्ट्रॉंग आहेत आणि इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये त्याचं खोड खूप जास्त फुगतं आणि बारीक बारीक साल पकडत असताना बारीक बारीक क्रॅक आपल्याला त्याच्यावरती खोडावरती दिसतात. आणि क्लायमेट जर खराब झालं तर सगळ्यात पहिलं डावडीचं इन्फेक्शन आहे ते तिथं होतं आणि नंतर ते झाडं ठराविक कालावधीपर्यंत एकदम सुरळीत चालतात, पण नंतर ते झाडं सुकायला लागतात किंवा ऑक्टोबर कटिंगनंतर स्प्राउटिंग चांगलं होत नाही आणि ते नंतर सुकायला लागतात. तर याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय जो आहे की ज्यावेळेस तुम्हाला पावसाळा सुरू होतो रिकटच्या प्लॉटनंतर मी हा विषय घेतो आहे की जिथं क्रॅक दिसायला लागतात किंवा क्रॅक दिसले पण नाही तर तुम्ही ज्यावेळेस बोर्डोचे स्प्रे घेतात तर ते ॲक्च्युअली खोडावरती सुद्धा बोर्डोचे स्प्रे घ्यायला पाहिजेत किंवा कॉन्टॅक्टचे जे स्प्रे घेतात ते खोडावरती सुद्धा घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्या क्रॅकमधून डावणीचं इन्फेक्शन होणार नाही. त्यानंतर अनुष्का जी एक महत्त्वाची जी व्हरायटी आता ह्या वर्षी बऱ्यापैकी लोकांनी रिकट पण केली आणि ग्राफ्टिंगच्या पण मार्गावर आहेत. तर अनुष्काचे जर चांगले पॉईंट जर म्हटलं तर आवक खूप चांगली आहेत. काडी वाढण्याची प्रक्रिया पण खूप उत्तम आहेत. कारण काय की त्यानंतर फॉस्फरस हा अनुष्कामध्ये खूप चांगला दिसतो. तुलनेत इतर यांच्या तुलनेमध्ये तुम्ही पानांकडचे जर ऑब्झर्वेशन जर केले तर फॉस्फरस लेवल अनुष्कामध्ये खूप चांगलं आहे. म्हणजे फॉस्फरस अपटेकसाठी ही व्हरायटी खूप चांगली आहेत आणि आपल्याला माहिती आहेत की फॉस्फरस जर चांगला मिळत असेल तर तिथं निश्चितच डिसीज प्रेशर किंवा डिसीजेस फार कमी असतात. गळकुजीला कमी अडचण आहेत. ब्रश पण खूप चांगला आहे. जसा तुम्हाला दनाकामध्ये ब्रश मिळतो त्याच्यापेक्षा थोडासा 5-10%, 20% कमी, परंतु 50% पर्यंत तुम्हाला अनुष्कामध्ये ब्रश मिळू शकतो. लांबी आणि जाडी एकसारखी आहेत. पान थोडंसं तुलनेत रुंद आहेत. त्यामुळं क्लोरोफिल खूप चांगला असल्यामुळे तिथं हाय टेम्परेचरला किंवा खूप थंडी वाढल्यानंतरसुद्धा अनुष्का ही चांगला परफॉर्मन्स करते. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की अनुष्काच्या बाबतीत आपल्याला एक मोठा चान्स आहेत की आपण लेटमध्ये जाऊ शकतो. तर हे एक चांगल्या गोष्टी अनुष्कामध्ये आहेत. सर्वात मोठी अडचण किंवा मग थोडंसं आपल्या कामगतीच्या दृष्टीने जर अडथळा जर तिथे असेल तर थोडंसं थोडंसं टोकदार मणी अनुष्कामध्ये निघतात आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं सॉल्व करता येतं. कारण काय की अनुष्कामध्ये मुळातच फ्लॉवरिंगचे जे स्प्रे आहेत हे तुम्हाला लेट घ्यायचे असतात. साधारणतः 80 ते 90% फ्लॉवरिंग आल्यानंतर तुम्हाला पहिला फ्लॉवरिंगचा जो इलॉंगेशनसाठी तुम्ही GAचा स्प्रे घेतो तो घेतला पाहिजे. त्यानंतर सेटिंगचा जो आपण स्प्रे घेतो 1 ते 1.5 मिलीमीटरला तो तुम्ही 2-2.5 मिलीमीटरपर्यंत नेला पाहिजेत. म्हणजे जे गणेशसारखे जे टोकदार मणी निघतात आणि हे किती असतात कम्पॅरेटिव्हली फार कमी असतात. हे आपण माल तयार झाल्यानंतर मार्केटला जाण्याच्या अगोदर जरी काढले किंवा व्हरायझनच्या स्टेजला जरी आपण ते मणी काढले तर घड पण लूज होतो आणि बाकी मण्यांना पण ग्रोथसाठी खूप चांगला सपोर्ट मिळतो. परंतु ह्या 2 GAच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे किंवा एक गोष्ट अजून घडते की ज्यावेळेस फ्लॉवरिंग चालू असते आपली आणि क्लायमेट अचानक खराब होतं, नायट्रोजन लेवल ज्यावेळेस हाईक होतात, ह्या हाईक झालेल्या नायट्रोजन लेवलमुळं सुद्धा अनुष्काला हे तलवार मणी जे आहेत टोकदार मणी हे निघण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आपण जे आणि ह्या गोष्टी जर टाळल्या तर निश्चितच तिथं आपण त्याचा करू शकतो. पण तुलनेत जर बघितलं तर आपल्याला कुठंतरी एक वाव आहेत की ही व्हरायटी आपण करू शकतो आणि ती लेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. लेट म्हणजे किती की आपलं हार्वेस्टिंग जे आहेत ना ते 15 मार्च नंतर आलं पाहिजे. तिथं त्याला तुम्हाला अति उष्णतेचा किंवा जास्त सूर्यप्रकाश जर असेल तर त्यावेळेस तिथं जास्त टेम्परेचरचा अनुष्कावरती फार परिणाम होत नाही. त्यानंतर हे सर्व ज्या व्हरायटी आहेत आता ह्या जे मी सगळं सांगितलं तुम्हाला की ह्या ज्या व्हरायटीज आहेत अशा अजून 1-2 व्हरायटी आहेत पण त्या अजून काही त्याबद्दलचा अभ्यास झालेला नाही आहेत. आणि ह्या ज्या 6 व्हरायटी मी तुम्हाला 6 ते 7 व्हरायटी ज्या सांगितल्या ह्या जर एकंदर जर बघितलेल्या तर
आपल्याकडे खरोखर गोंधळ उडण्यासारखीच परिस्थिती आहे. म्हणजे कदाचित मी जेव्हा तुम्हाला याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले किंवा जे चांगल्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या या सगळ्या व्हरायटीच्या, याच्यामध्ये सुद्धा तुमचं थोडंफार कन्फ्युजन असेल. आणि मित्रांनो, मी एकदम छातीठोकपणे सांगतो की सगळ्याच व्हरायटी चांगल्या आहेत. फक्त आपण कुठल्या परिस्थितीत कुठल्या दिवसांमध्ये या व्हरायटी प्लेस केल्या पाहिजेत आणि मार्केटला ह्या कुठल्या दिवसांमध्ये आल्या पाहिजेत, तर याचा अभ्यास आपण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की व्हरायटी आपण लागवड करताना कमीत कमी मागचे 2 वर्ष आपण त्याचं फळ आपण बघितलं पाहिजेत की त्याच्या प्रॅक्टिसेस ऑक्टोबर छाटणीमधल्या किंवा एप्रिल छाटणीमध्ये ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या चांगल्या लोकांकडे जाऊन बघायला पाहिजेत, त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे आणि आपण कुठं त्याच्यावरती मॅच होऊ शकतो कुठल्या व्हरायटीला, हे आपणच शोधलं पाहिजे खरं तर. आणि याच्यामध्ये थोडंसं कन्क्लुजनवरती जर यायचं जर ठरलं तर मी म्हणेन की आपण जर आपला क्रॉप सीझन म्हणजे प्रुनिंग सीझन जर ऑक्टोबरचं जर प्रुनिंगचे जे दिवस जर धरले, तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की तुम्हाला सोनाका आणि माणिकचमन जी व्हरायटी आहेत ही जानेवारी एंड ते 15 फेब्रुवारीपर्यंत हार्वेस्टिंगला आली तर बऱ्यापैकी मार्केट आपल्याला असतं. कारण त्या पिरियडमध्ये हार्वेस्टिंगला इतर नवीन व्हरायटी येणं म्हणजे फार चॅलेंजिंग असतं. कारण जानेवारीमध्ये आपण बघतो की जानेवारीच्या महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या काही दिवसामध्ये नेहमीचं तसं तुम्हाला त्याबद्दल गाईडलाईन करणारच आहे. परंतु जानेवारीमध्ये मागच्या 2 वर्षापासूनची जर परिस्थिती बघितली तिथं पाऊस होतातच आणि त्यावेळेस आपल्याला आणि व्यापारी आपल्याकडे जानेवारी 1ला येऊन बसतात, त्यांना मालाची डिमांड असते. तर त्यावेळेस आपण कुठली व्हरायटी करायला पाहिजे, तर सोनाका आणि माणिकचमन मी म्हणेन खरोखर चांगली आहेत. त्यानंतर तुम्ही 25 ऑक्टोबरनंतरसुद्धा सोनाका आणि माणिकचमन देऊ शकतात. म्हणजे हार्वेस्टिंगला आपल्याकडे जानेवारी आणि 15 फेब्रुवारीपर्यंत आणि 25 मार्च नंतर तुमच्याकडे सोनाका आणि माणिकचमन आलं पाहिजे, असं नियोजन तुम्ही तुमच्या तिथली जमीन, त्यानंतर हार्वेस्टिंग टाईम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि ती व्हरायटी प्लॅन करायला पाहिजेत. दनाका आणि सुपर याच्याविषयी जर बोलायचं जर ठरलं तर 10 सप्टेंबर साधारणतः 15 फेब्रुवारी ते मार्च फर्स्ट वीकपर्यंत तुम्हाला हार्वेस्टिंग ह्या व्हरायटींचं आलं पाहिजेत. म्हणजे तो साधारणतः आहे ना, हा ओव्हरलॅप होतो बरं का, परंतु इथे दनाका आणि सुपरलासुद्धा चांगलं मार्केट असतं. नंतर बेरी ड्रॉपिंगचे सुपरचे प्रॉब्लेम काही येत नाही. महत्त्वाचे जे RK आणि SSN ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या 15 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत हार्वेस्टिंगला आल्या पाहिजेत. आणि मागचासुद्धा तोच विषय आहे की 15 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला SSN आणि RK तर नसतेच बरं का, पण SSNला बरेचसे प्रॉब्लेम दिसतात. ग्रो करणं म्हणजे प्रोड्यूस करणं एवढं सोपं नाही आहे अर्लीमध्ये. त्यानंतर 15 मार्च नंतर जर गेलं किंवा एप्रिलमध्ये जर गेलं तर थोडंसं SSN जी व्हरायटी आहेत हे शक्य नाही होत किंवा RK तुम्हाला मार्च एंडपर्यंत चालू शकते. आणि अनुष्काच्या बाबतीत जर धरलं तर तुम्ही मी मगाशी सांगितल्या पद्धतीने 15 मार्च नंतर किंवा पूर्ण एप्रिलमध्ये तुम्ही अनुष्का चांगल्या क्वालिटीची देऊ शकतात. तर ह्या पद्धतीने थोडंसं वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक किंवा वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर मी खरं तर व्हरायटीच्या सिलेक्शनच्या बाबतीत इथं थांबतो आणि जर प्रश्न उत्तरं जर काही असतील तर ते घेऊ, म्हणजे त्यामधून बऱ्याचशा समस्या क्लिअर होतील. धन्यवाद विजूभाऊ, अतिशय सखोल मार्गदर्शन इलॉंगेटेड व्हरायटींच्या संदर्भामध्ये आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना आपण केलं. मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि जे प्रश्न आपल्यासाठी आलेत ते आपल्याला विचारतो. RKसाठी रूटस्टॉक कोणता पाहिजे, पोल्सनवर केलं तर चालेल का? निश्चितच मी म्हणाल की एक वर्सटाईल रूट स्टॉक जर म्हटला तर आत्तापर्यंत सगळ्या व्हरायटींसाठी हा जो डॉगरीज आहेत हा खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेला आहेत. RKसाठी रूट स्टॉक हा आपला पोल्सन केला तर चालेल, पण आपल्याकडे एक मेजर जो प्रॉब्लेम आहेत की खूप जास्त टेम्परेचर म्हणजे 40 ते 42 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरपर्यंत आपण पोचतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण जे इरिगेशन कंट्रोलमध्ये ठेवतो आणि ह्या परिस्थितीमध्ये थोडासा नायट्रोजनसुद्धा ह्या व्हरायटीला आवश्यक असतो. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की डॉगरीजवरतीसुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळवू शकतात. पोल्सनवरती मला फार काही असे खास परिणाम RKमध्ये दिसले नाही.
इलॉंगेशनच्या बाबतीत असो किंवा मग बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी मॅच्युरिटी वगैरे ह्या गोष्टींमध्ये सुद्धा असो. कारण नाही जरी म्हटलं तरी मॅच्युरिटीच्या बाबतीत तुम्हाला नायट्रोजनची आवश्यकता ही असतेच. आणि हा जो विषय आहे तर आपल्याला एक लॅक फेज किंवा लॅक दिवस द्राक्षाच्या दृष्टीने जर म्हटलं तर हे उन्हाळ्याचे दिवस असतात आणि याच्यामध्ये आपण निश्चितच तो विचार केला गेला पाहिजेत. सर्वच इलॉंगेटेडमध्ये योगेशजी पिंगळ विचारतायत गणोरवाडीवरनं की सर्वच इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये नेक्रॉसिसच्या बऱ्याच अडचणी दिसतात. घडाचा दांडा लाल पडून तो सुकत जाणे वगैरे अशा अडचणी दिसतात. याचं नेमकं कारण काय? हे कशाशी संबंधित आहे? नेक्रोसिस हा जो विषय आहेत ना हा जवळपास बऱ्यापैकी तुमच्या क्रॉप लोडशी संबंधित विषय आहेत हा, की क्रॉप लोड जर वाढलं तर नेक्रोसिस 100% वाढतो. आणि एकतर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये काय आहे की लाग खूप जास्त असतो. आपण जसं राऊंडमध्ये आपण जे स्पेसिफिक बेरीजवरती काम करतो तसं इलॉंगेटेडवरती आपल्याकडून ते तेवढं होत नाही. कारण 90 आणि 100 मण्यांवरती आपण काम करू शकत नाही तिथे. ॲट्रॅक्टिव्हनेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. जर तुमच्याकडे मनी संख्या जास्त असेल किंवा एकाला एक मनी लागून जर बंच जर तयार होत असेल तर त्याला थोडंसं मार्केट चांगलं असतं. त्यामुळे आपल्याकडून क्रॉप लोड वाढतो. तर मी म्हणेन की क्रॉप लोड जर कमी केला, शेवटी कसं आहे की न्यूट्रिशन आणि क्रॉप लोड याचा खूप मोठा संबंध आहे. तुमच्याकडे तुम्हाला जर खरं आपल्याकडे हे रिसर्च अजून झालेलं नाही आहे. तुम्हाला जर 20 टनाचं आज जर बोललं गेलं इलॉंगेटेडमध्ये, मी सांगलीतही गेलो आणि नाशिकमध्ये पण, नाशिकमध्ये ती क्रेज थोडीशी कमी आहे, पण सांगलीमध्ये जर सांगलीमधले आपण जर प्रश्न विचारला की तुझं यील्ड किती होतं तर सगळे लोक मॅक्सिमम यील्ड सांगण्याचा प्रयत्न करतात. पण व्हरायटी कोणतीही असो, ग्रेसमध्ये तुम्हाला लिमिटेशनवरती येणं गरजेचं आहे. लिमिटेड जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला क्वालिटी अचीव करणं सोपं आहे. आणि न्यूट्रिशन आणि लोडचा हा फरक पडतो. 20 टन असेल तर 20 टनाचं न्यूट्रिशन तुम्ही मॅनेजमेंट केलं पाहिजे. 15 टनाचं जर तुम्ही यील्ड घेत असेल तर तुम्ही 15 टनाचे न्यूट्रिशन मॅनेज केले पाहिजे. 12 टन घेत असेल तर 12 टनाचे केले पाहिजे. आपल्याकडे काय होतं, आपण मॅनेजमेंट कॅनोपी मॅनेजमेंट किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना आपण 12 ते 15 टनाचं करतो आणि आपण लोड घेतो हा 20-20 टनाचा. त्यामुळे नेक्रोसिसचे हे प्रकार होणारच आहे. आणि बघा तुम्ही तुमच्याकडे प्रॅक्टिसेसमध्येच असं जाणवतात की ज्यावेळेस आपल्याकडे नेक्रोसिस किंवा सुकवा किंवा ममिफिकेशन येतं त्यावेळेस तुम्ही एकदा जर तो माल क्लीन केला तर तो माल एक 8 दिवसामध्ये एकदम उजवा दिसायला लागतो किंवा खूप चांगला दिसायला लागतो. मग पहिल्या रानाचं म्हणजे आपल्याच बागेत का हा आपल्याला शंका पडते की हा एवढा ट्रिमेंडस चेंज कसा झाला, तर तो क्रॉप लोड कमी झाल्यामुळे झाला. म्हणून तुम्ही पहिल्यापासूनच लोडचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी इलॉंगेटेड आहे म्हणून 1.25 स्क्वेअर फुटाला एक गट ठेवणे हे फार गरजेचं आहे. SSN असेल, RK असेल किंवा सुपर असेल, ह्या सर्व इलॉंगेटेड व्हरायटींसाठी द्राक्ष उत्पादक विचारतायत की PGRचा शेड्यूल कसं असावं, योग्य PGRचं शेड्यूल कसं असावं? थोडंसं डिटेलमध्ये होईल बरं का? हो, डिटेलमध्येच घ्यावं असं चालेल ना? हो हो घेऊ मी तोपर्यंत हो मग. हो. अगदी प्रीब्लूमपासून घेतो मी. तर प्रीब्लूममध्ये आता ह्या व्हरायटी वाईज लगेच सांगून देतो की कसा GA पाहिजेत, काय पाहिजे ते, किंवा बाकी इतर PGR कसे हवेत. तर प्रीब्लूम जे आहेत सगळ्यात महत्त्वाचं, प्रीब्लूमची स्टेज आपण अचीव केले पाहिजेत की आपल्याला प्रत्येक वेळेस, म्हणजे NRC शास्त्रज्ञ तर प्रत्येक वेळेस सांगतात की तुम्हाला प्रीब्लूम कधी केली पाहिजे. ह्या प्रीब्लूमच्या बाबतीत इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये फार कन्फ्युजन आहेत. गळकूज होऊ नये म्हणून आता लेटपर्यंत PGR वापरायची सुरुवात झालेली आहेत. म्हणजे खरं कळीतल्या डिपिंगचा म्हणजे प्रीब्लूमचा जो अर्थ आहे तो असा आहे की घड हा पोपटीमधून हिरवा झाला पाहिजेत. पोपटीमधून हिरवा होणं हे शब्द खूप सोपा आहेत, पण त्याच्या मागचं जे सायन्स आहे की हिरवा झाला म्हणजे तिथं सिंक तयार झाला. तुम्ही बघा प्रीब्लूमच्या स्टेजला तुमच्याकडे डावणी हा घडावरती येतो. घडावरती येतो म्हणजे काय आहेत की तिथं सिंक एकदम स्ट्रॉंग असतो. आणि डावणी येण्याचा प्रकार किंवा मग इतर काही रोगराई येण्याचा प्रकार हा जिथं जिथं सिंक एकदम स्ट्रॉंग आहे तिथे तो जास्त दाखवतो. आणि म्हणून 23 ते 24 दिवसाला म्हणजे किंवा पोपटी घड किंवा लेटमध्ये ही स्टेज बदलू पण शकते बरं का. 23-24 दिवसाला तुम्हाला प्रीब्लूम करणं अत्यंत गरजेचं आहे. लेट जेवढं करत चालेल तेवढं तुम्हाला, ज्यावेळेस तुमचं फ्लॉवरिंग स्टार्ट होतं, पॉलिनेशन स्टार्ट होतं, आपल्याला समजत नाही, परंतु आपण जर मण्याची वरची कॅप जर काढून बघितली तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की मनी धारणा ॲक्च्युअल झालेली असते, फक्त ते कवर तसंच असतं, फक्त कवर हुसकायची वेळ असते. आणि त्यावेळेसच तुम्ही 23 ते 24 दिवस किंवा हा पोपटीतून हिरवा होत असताना तुम्ही GAचा वापर केला पाहिजे. सोनाका व्हरायटीसाठी 15 ते 20 ppm GA घेणार. त्यानंतर SSNमध्ये 15 ते 20 ppm, सुपर सोनाका थोडासा GA कमी लागतो किंवा नाही पण लागत.
नाशिक पश्चिममध्ये हे सुपरसोनाकाला जे वापरला नाही तरी चालतो किंवा 5 PPM फक्त पाकळ्या मोकळ्या होण्यासाठी जे वापरलं. मागच्या वर्षीची परिस्थिती तर अशी होती सुपरसोनाकाच्या बाबतीत किंवा इतर व्हरायटीच्या पण बाबतीत GA न देता पाकळ्या मोकळ्या झालेल्या होत्या. तिथं GA देण्याची गरज पण नव्हती. पण इथं सुपरमध्ये 5 PPM पर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घड मोकळा करू शकतात. RK मध्ये 10 ते 15 PPM GA, धनाकात 15 ते 20 PPM GA आणि अनिष्कामध्ये खरं तर हे अनुष्का नाव नाही, हे अनिष्का नाव आहेत. तर अनिष्कामध्ये 15 ते 20 PPM GA तुम्ही वापरू शकतात. येणाऱ्या गळीकुजीच्या स्टेजसाठी म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज आपल्याकडे गळीकुजीचे प्रॉब्लेम येऊ नये आणि गळीकुजीचे प्रॉब्लेमच मुळात आपल्याकडे तो स्ट्रॉंगनेस देताना नसतो आणि सगळ्यात पहिली गळ होते आणि नंतर कूज होते. ह्या परिस्थितीत एक येतो किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन जर झालेली जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये ना झाड काहीच काम करत नाही, कार्बोहायड्रेट युटिलाइज करण्याचं काम करत असतं, असलेले स्टोरेज युटिलाइज काम करण्याचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सडवा हा प्रकार येतो, सडवा होतो. तो गळ होऊन कूज होणे वेगळं आणि सडवा होणे वेगळं. तर बघा कुठलीही जखम झाली तर पहिल्यांदा पाणी तिथून येणार आहेत. तर अशाच पद्धतीने प्लांटला सुद्धा जिथं जखम होणार तिथं पाणी येणार आहेत आणि हा जो गळीकुजीवरती 1-2 मिनटं मी घेतो, हा गळीकुजीची समस्या माझ्या दृष्टीनं अशी आहेत की आपण काही पर्सेंटेजमध्ये आपण गळीकुजीला प्रमोट करतो. ते कसं की ज्यावेळेस आपल्याला गळ मिळायला लागते त्यावेळेस कूज होणार हे 100%. ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळी वातावरण असतं किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन असते किंवा मॉइश्चर जास्त असतात, जर तुमचा पेडिसल जर तुम्हाला चान्स देतोय की पेडिसल तुम्ही स्ट्रॉंग करू शकता तर तुम्हाला तिथं पेडिसल स्ट्रॉंग करून आणि फ्लॉवरिंगमध्ये एंट्री करायला काही हरकत नाही. फक्त तिथं अतिरेक नाही झाला पाहिजे. अतिरेक जर झाला तर पोलिनेशनची जी सिस्टम आहे ती डिस्टर्ब होते किंवा पोलन्स ट्यूब ज्या एक्सटर्न व्हायला पाहिजे त्या होतच नाही, ॲबॉर्शन होतं डायरेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं CPPUचा वापर करणं प्रीब्लूममध्ये गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा फॅक्टर काय आहेत की आपण तिथं आखडवतो रानाला. फ्लॉवरिंगमध्ये म्हणजे काय धसका असतो काय माहीत नाही, पण आहे ना फ्लॉवरिंगमध्ये रानाला उशिरा यावं किंवा फ्लॉवरिंगमध्ये रान येऊच नाही असं कधी होऊ शकत नाही. फ्लॉवरिंग झाल्यानंतरच सेटिंग होणार आहेत. मग आपण काहीतरी स्टिम्युलंट मारून कुठले तरी पिजास मारून आणि फ्लॉवरिंग डिले करण्याचा प्रयत्न करतो. अजिबात डिले करू नका. तुम्ही अगदी वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही क्रॅकिंगला कॅलिप्टा क्रॅकिंग दिसत असताना तुम्ही GA मारला तर चालेल. मला बोलून घ्या वाटलंच तर, मी तुम्हाला सांगतो GA मारायचा आणि 2 दिवस मी तुमच्याकडेच थांबतो. त्याच्यापासून काहीच वाईट परिणाम होत नाही, उलट स्टेजच पुढे जातात. ज्यावेळेस तुमच्याकडे आल्बेल कंडिशन आहेत, टेम्परेचर अगदी चांगलं आहेत, टेम्परेचर चांगलं म्हणजे इव्हॅपोरेशन ट्रान्सपोरेशन होतं आहेत, तुमच्याकडे ट्रान्सपोरेशन होतं म्हणजे पाण्याचं उत्सर्जन होतं आहेत, कार्बन इंटेक होतं आहेत. कार्बन इंटेक झाल्यानंतर तुमचं पेशींचं विभाजन, पेशींचं सेल मल्टिप्लिकेशन चांगलं होतं आहे. अशा पद्धतीत तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस तुमच्याकडे क्लायमेट कंडिशन चांगली नसते त्यावेळेस तुम्ही PGRचा म्हणजे CPPUचा वापर प्रीब्लूममध्ये करायला पाहिजे. तुमचा जो पेडिसल आहे हा एकदम स्ट्रॉंग केला पाहिजे. आणि दुसरी एक जी गोष्ट आहे की स्प्रेइंग. आपल्याकडे बघा फॅन आल्यानंतर आपल्याला गळीकुजीचे प्रॉब्लेम चालू झाले. थोडंसं सिंहावलोकन जर केलं, स्वतःचं मागे वळून जर बघितलं तर फॅन नंतर आपल्याला सगळ्यात मोठी कमतरता जाणवली का मला स्प्रेइंग युनिट सुधारवले पाहिजेत. माझ्याकडे जी बूम सिस्टम आहेत हिच्यापासून मी ब्लोअर सिस्टम म्हणजे हवेमध्ये जायला पाहिजेत किंवा ब्लोअर्समध्ये जायला पाहिजेत. आणि सगळ्यात घातक ही परिस्थिती आहे की तुम्ही जर ब्लोअर वापरत जर असाल, मॅक्सिमम जे प्रॉब्लेम्स हे फ्लॉवरिंगमध्ये असतात. तुम्हाला इलॉंगेशन पाहिजे असतं, तुम्हाला स्टेजेस पुढे जायला पाहिजे असतात, तुम्हाला थ्रिपचे स्प्रे द्यायला पाहिजे असतात, तुम्हाला तिथं डाउनीसाठीचे स्प्रे द्यायला पाहिजे असतात, काहीतरी न्यूट्रिशन द्यायला पाहिजे असतात. असे डेली स्प्रे फ्लॉवरिंगमध्ये जातात. फ्लॉवरिंगचं ड्युरेशन जर अर्लीमध्ये 10-12 दिवसाचा असेल आणि लेटमध्ये 20-25 दिवसाचा असेल अगदी थंडी पडल्यानंतर, तर हे एवढे स्प्रे 10-12 ते 20-25 स्प्रे तिथं फ्लॉवरिंगमध्ये होतात. आणि एकदा फ्लॉवरिंगमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हवा जात असेल आणि बेरी ड्रॉपिंग जर होत असेल आणि मॉइश्चर लेवल खूप जास्त हाय असतील तर 100% रान थोड्याफार प्रमाणात तरी कुजल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात पहिले अवॉइड करा की जे गरजेचे स्प्रे तेच घ्या आणि फॅन काढून टाका. म्हणजे बेल्ट उतरून आणि मग जर जास्त प्रॉब्लेम जर असतील तर बेल्ट उतरून आणि मग स्प्रे घ्या. तर सगळ्यात पहिली स्टेज गळीकुजीला म्हणजे हा जो 0.25 CPPU जो मी तुम्हाला पर लिटर हा घ्यायला लावतोय प्रीब्लूममध्ये, हा त्याच्यासाठीच आहे. थोडासा पेडिसल त्याचा स्ट्रॉंग करून घ्या म्हणजे पुढं गळीकुजीसाठी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत गळीकुजी अवॉइड करण्यासाठी पुढे येणार आहे. परंतु ही सगळ्यात पहिली इनिशियल स्टेज आहे की तुम्ही इथं करून घ्या. कॅनोपी मॅनेजमेंट हा तर विषय आहेच, त्यामध्ये डाउनीचं सुद्धा औषध घालायला विसरू नका. कारण मग असे सांगितलं की मी तो घड सिंग झालेला असतो त्या स्टेजला, तिथं डाउनी येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त घडावरती असतात. त्यामुळे तिथं डाउनीचं कुठलं तरी चांगलं औषध तुम्ही डायमेथोमॉर्फ किंवा अझोक्सिस्ट्रॉबिन तिथं वापरलं पाहिजेत असं मला वाटतं. त्यानंतर कॅलिप्टा क्रॅकिंगचा जो स्प्रे आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. सर्रास सगळ्या व्हरायटीसाठी तुम्हाला कॅलिप्टा क्रॅकिंगचा अक्षरशः अनिष्कामध्ये
तिथं सुद्धा तुम्हाला जर तलवार मणी मिळत असतील तर अजिबात विचार करू नका. कॅलिप्टा क्रॅकिंग म्हणजे कसं आहे, कसं जज करायचं तर कडा सोडून द्या सगळ्या. कड्याचे ऑब्झर्वेशन अजिबात घेऊ नका. ज्यावेळेस बागेत फिरत असताना तुम्हाला एखादा जरी मनी क्रॅक दिसला, एक मनी सिंगल मनी, तरी तुम्ही शेजारच्या घडाचा एक साधारणतः कॅप काढून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की तिथं ऑलरेडी सेटिंगच झालेली आहेत. आणि तुम्हाला जर ही स्टेज पुढे न्यायची असेल म्हणजे परवा 13वाच्या दिवशी येणारी 25-30% स्टेज आहेत ती तुम्हाला परवा जर आणायची असेल, एवढी फास्ट आणायची असेल तर फक्त आणि फक्त GA काम करतं. त्याच्याबरोबर स्टिम्युलंट अजिबात घेऊ नका. अलोन GA वापरा. त्यानंतर येणारे 25-30% स्टेज, या स्टेजेस लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि ह्या स्टेजेस बघण्यासाठी आपल्या शेजाऱ्याला सुद्धा बोलू नका. तर आपण स्वतः जज करा त्या स्टेजेस. कारण काय होतं की 25-30% एक स्टेज आपण जर ऑब्झर्व करायची ठरली तर मला दिसते ती 25-30%, परंतु आपण जर कोणाला तरी बघायला बोलवलं तर तो म्हणतो 50% स्टेज आहेत. किंवा तिसऱ्या जर आपला एखादा मित्र असेल तर तो म्हणतो ही 60% होती गेली. तर ही 50, 60, 25 याच्या भानगडीत अजिबात पडू नका. स्वतः ते जज करा. वाटल्यास तर तो जो सगळ्यात पहिला क्रॅकिंगचा जो घड दिसलेला आहे त्याला काहीतरी मार्किंग करा आणि त्याला जाऊन बघा. आणि तिथंच दुसरा GAचा स्प्रे द्या. तो झाला 25-30%चा स्प्रे. आणि त्यामध्ये सोनाकासाठी तुम्हाला ESSचं मी ग्रॅममध्ये सांगेन आणि जे तुमचे रेग्युलर पंपाने जे स्प्रे जातात तर ते मी थोडेसे तुम्हाला PPMमध्ये सांगेन की जे तुम्ही 10 PPM सोनाकासाठी वापरू शकता किंवा 7 ग्रॅम पर एकर हे तुम्ही ESS किंवा इतर सिस्टमने चिमा वगैरे यांनी वापरू शकतात. SSNमध्ये 10 PPM जे 7 ग्रॅम किंवा सुपर सोनाकामध्ये परत 5 PPM किंवा 3 ग्रॅमपर्यंत तुम्ही GA वापरू शकतात. यानंतर RKमध्ये 10 PPM किंवा 6 ग्रॅम आणि दनाकामध्ये 10 PPM किंवा 7 ग्रॅम. थोडंसं दनाकामध्ये हायर GA लागतो त्यामुळे मी तो 1 ग्रॅमनी वाढवलेला आहे. आणि अनिष्कामध्ये तिथं स्प्रे द्यायचा नाही आहेत आपल्याला. अनिष्काला तुम्ही पहिला एकच स्प्रे दिलेला आहे, त्यानंतर मी सांगेल त्याच वेळेस स्प्रे द्यायचा आहेत. आणि इथं ऑक्सिजन लेवलसुद्धा खूप मॅटर करतात. तुम्हाला जर ऑक्सिजन जर इलॉंगेशन म्हणजे काय माहिती आहे का, थोडासा जे ऑक्सिजनचाच खेळ आहेत बरं का. आणि तुम्हाला ऑक्सिजन लेवल खूप चांगले अचीव करायचे जर असतील तर थोडंसं त्याच्यामध्ये EDTA झिंक घ्या तुम्ही 0.5 पर्यंत 0.5 पर लिटर त्या स्प्रेमध्ये. त्यानंतर 60-70% जे फ्लॉवरिंगची स्टेज आहेत परत तोच घड मी बघितलेला आहेत. आणि तिथं जे सोनाकासाठी 15 PPM तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणजे 8 ग्रॅम. त्यानंतर SSNसाठी 15 PPM म्हणजे 8 ग्रॅम परत. त्यानंतर सुपर सोनाकासाठी 5 PPM म्हणजे 3 ग्रॅम. 10 RKसाठी 10 PPM म्हणजे 7 ग्रॅम आणि दनाकासाठी 15 PPM म्हणजे 8 ग्रॅम. यामध्ये एक्सेप्शनल थोडंसं सुपर सोनाका आहे बरं का, की तुम्हाला जर एकदम थोडंसं असं वाटत असेल ना घड फिंगतोय तर सुपर सोनाकाला GA स्टॉप केला तरी चालेल. ते सगळे ऑब्झर्वेशनचा पार्ट येतो, तिथं तुम्ही GA स्टॉप करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला EDTA कॅल्शियम सपोर्ट करेल चांगलं, कारण कॅल्शियमची खूप मोठी रिक्वायरमेंट फ्लॉवरिंगमध्ये असते. सगळ्याच न्यूट्रिशनची फ्लॉवरिंगमध्ये ॲक्च्युअल गरज असते. कारण काय मणीधारणा करणे म्हणजे एक प्रकारचं तिथं बाळंतपण असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला तिथे न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीनेच पुरवले गेले पाहिजेत. त्यानंतर 90% जी फ्लॉवरिंगची स्टेज आहेत तिथं सोनाकामध्ये तुम्ही 15 PPM म्हणजे 9 ग्रॅम. त्यानंतर SSNमध्ये 15 PPM म्हणजे 9 ग्रॅम. सुपर सोनाकामध्ये परत 5 PPM 3 ग्रॅम. RKमध्ये 10 PPM म्हणजे 7 ग्रॅम आणि दनाकामध्ये 15 PPM म्हणजे 9 ग्रॅम. आणि ह्या स्टेजला तुम्ही 10 PPM पर्यंत अनिष्काला GA वापरलं तर चालेल, फक्त 10. त्याच्यावरती त्याच्या बियॉन्ड जाऊ नका. 15 PPM किंवा 20 PPM पर्यंत जाऊ नका. काही वेळेस काय होतं माहिती आहे का, की आपल्याला फिरवायचा असतो ट्रॅक्टर बागेमध्ये आणि ह्या 5 आणि 10 PPMला आपली हिंमत होत नाही, कारण त्याच्यापेक्षा डिझेलच जास्त लागतं. असं आपण एक थोडासा माइंडसेट आपलं तयार करतो. तर असं काही नाही, 1 ग्रॅम GA सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो. आणि क्रॅकिंगचा तर विषय तुम्हाला मी सांगितलेलाच आहे. परत एकदा मागे येतो की अगदी पावसात सुद्धा तुम्ही क्रॅकिंगचा स्प्रे घेतला तरी फरक पडत नाही काही. नायट्रोजन लेवल एकदम कंट्रोलमध्ये ठेवायचे त्यावेळेस. त्यानंतर ह्या स्प्रेमध्ये तुम्ही झिंक सल्फेट घ्यावं असं मला वाटतं, की झिंक सल्फेट जे आहेत ते 0.8 ग्रॅमपर्यंत घ्यायला पाहिजेत. तिथून नाही तर एक 100% फ्लॉवरिंग असताना आता ह्या ज्या आहेत त्या थोड्याशा मागे पुढे स्टेजेस असतात, म्हणून तर आपण कंटिन्युअसली GA वापरत चालतो. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्टेजला त्याला GA जात राहणार आहेत. 100% ज्यावेळेस फ्लॉवरिंग असते त्यावेळेस GA 15 PPM सोनाकासाठी GA 15 PPM किंवा 9 ग्रॅम द्यायला पाहिजेत. SSNसाठी 15 PPM किंवा 9 ग्रॅम. त्यानंतर सुपर सोनाकासाठी 10 PPM पर्यंत तुम्ही आता गेला तर चालेल, त्याचा काही एवढा फरक पडत नाही, किंवा 6 ग्रॅम. त्यानंतर RKसाठी 15 PPM किंवा 8 ग्रॅम. दनाकासाठी 15 PPM किंवा 9 ग्रॅम. प्रत्येक वेळेस दनाकाचा स्प्रे वाढलेत. आणि इथं तुम्हाला परत अनिष्काला स्प्रे द्यायचा नाही आहे. इथं तुम्ही
फक्त आणि फक्त SSN सोडून बाकी व्हरायटीला EDTA झिंक परत घेऊ शकतात. SSNला घेतलं नाही तरी चालेल, तिथे 0.5ने EDTA झिंक तुम्ही घेऊ शकतात. आणि परत एक चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं ते तुम्ही जज करायला पाहिजेत ॲक्च्युअली, तिथं बायोस्टिम्युलंट चांगल्या क्वालिटीचं तुम्ही 300 मिलीपर्यंत घेऊ शकता. 300ला परत जास्त जाऊ नका. सेटिंग आपल्याला वाढली नाही पाहिजे, कारण पुढे गेल्यानंतर परत आपल्याकडून गळ झाली पाहिजेत. तर हे झाले फ्लॉवरिंगचे स्प्रे. आता याच्यामध्ये थोडंसं मी ट्रायल म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की काय झालेले आहेत, की ज्यावेळेस परिस्थिती आलेली आहेत, अशी वर्स्ट परिस्थिती आलेली आहेत, की जे पहिला मी 0.25ने CPPU घ्यायला सांगितला होता. त्यानंतर गळकूज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आम्ही जे देवरगावमध्ये काही प्रयोग केले, याच्यामध्ये CPPUने खूप चांगला सपोर्ट तिथं केलेला आहे. फक्त आलोन आणि आलोन CPPU किंवा एखाद्या स्प्रेमध्ये चांगल्या उत्तम प्रतीचं सीविड CPPUच्या सोबत देऊन आणि गळकूज थांबले, हे वर्स्ट कंडिशनचे प्रयोग आहेत. अल्बेल कंडिशन असेल तर त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करू नका. CPPU एकरी 400 मिलीपर्यंत जरी तुम्ही, आम्ही 3 स्प्रे घेतले होते का आता बाग वाचला पाहिजेत, बाकी काही हो. आणि अशा परिस्थितीत 400 मिली पर एकर इतका CPPU आम्ही 3 वेळेस दिला, तरी फ्लावरिंग डिस्टर्ब झालं नाही. कारण त्यावेळेची वर्स्ट कंडिशन होती, नायट्रोजन लेवल एकदम हाईक होत आहे, झाड एकदम जोरात होतं. आणि अशा वेळेस तो CPPUचे तिथे वाईट परिणाम दिसले नाही. परंतु सेटिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही गळ करण्याचा प्रयत्न केला तर इझिली गळ झाली एकदम, आणि फ्लॉवरिंगसुद्धा चांगली झाली आणि मनीसुद्धा चांगले सेट झाले. त्या प्लॉटची क्वालिटी पण चांगली झाली. फक्त याच्यासोबत GA नाही घ्यायचा. मग आपले GAचे जे स्प्रे चालू असतात त्यामध्ये नाही घालायचा. तुम्ही एक तर ESSची मनी घेऊ शकता 400 मिली, अदरवाईज तुम्ही तुमच्या पंपाने 1 मिली सुद्धा CPPU तुम्ही स्प्रे करू शकतात जर तशी परिस्थिती असेल तर. त्यानंतर सेटिंग जो आहे तो 1.5 मिलीमीटरला आपल्याला सेटिंगचा स्प्रे द्यायचा आहे. सेटिंग का घ्यायला पाहिजे, बरेचसे प्रश्न येतात की आपण सेटिंग का करायला पाहिजेत. तर सेटिंगचा स्प्रे म्हणजे आता मनी सेट झालेले आहेत, आता याच्यावरती मला मनी नको आहेत किंवा ड्रॉपिंग नको आहेत, मला तो सेट करायचा आहे तो प्लॉट, माझे कॅल्क्युलेशन आता जुळलेले आहेत. तर अशा स्टेजला तुम्ही 1.5 मिलीमीटरला जे साधारणतः सोनाका व्हरायटीला 18 ते 20 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात, SSNला तुम्ही 15 ते 18 ग्रॅमपर्यंत जाऊ शकता. SSNची थोडीशी PGRची रिक्वायरमेंट कमी असते म्हणून दिलेले आहे ते. त्यानंतर सुपर सोनाकामध्ये 15 ते 18 ग्रॅममध्ये, दनाकामध्ये RKमध्ये 15 ते 18 ग्रॅम, दनाकाला थोडासा 18 ते 20 ग्रॅमपर्यंत GA लागतो. आणि अनिष्काची सेटिंग घेत असताना तुम्ही 2 मिलीमीटर ते 2.5 मिलीमीटर जायला पाहिजे, तिथे तो 18 ते 20 ग्रॅम एवढा GA घ्यायला पाहिजे. अनिष्कामध्ये थोडंसं लेट चालायचं, कारण अनिष्काला काय आहे माहिती आहे का, अनिष्का हा इलॉंगेशनला खूप चांगला आहे, थोडासुद्धा नायट्रोजन दिला तर खूप रिस्पॉन्ड करतो तो, आणि त्याच्यामुळे त्याला ओन तेवढी इलॉंगेशन मिळून जातं जरी आपल्याकडून थोडासा GA कमी गेला किंवा लेट गेला तरी. त्यानंतर याच्यामध्ये आता ह्या स्प्रेमध्ये काय घ्यावं, खूप जणांची ही बरीचशी शंका असते की आम्ही आता ह्या सेटिंगच्या स्प्रेमध्ये काय घ्यायला पाहिजेत. तर काही लोक युरिया घेतात, तर युरियासुद्धा खूप चांगले परिणाम, ज्यावेळेस क्लायमेट कंडिशन एकदम चांगली असते त्यावेळेस युरियासुद्धा तुम्हाला खूप चांगला परफॉर्मन्स देत असतो. आणि सपोज क्लायमेट जर खराब असलं, मला सेटिंग टाकायचीच आहे, तर अशा वेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो पर एकर या पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. मॅग्नेशियम सल्फेटचे आम्हाला खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत, आणि ते पण ESSमध्ये, हँडीपमध्ये नाही, ESSमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचे चांगले परिणाम मिळतात. तिथं बायोस्टिम्युलंट कुठलं तरी एखादं चांगलं बायोस्टिम्युलंट त्याच्यासोबत घ्यावं. बायोस्टिम्युलंट मी सारखं का म्हणतोय की बरेचसे प्रश्न येतात, मग जर GA एवढं काम करतो तर मग इलॉंगेशनसाठी बायोस्टिम्युलंट कशासाठी पाहिजेत. तर बायोस्टिम्युलंट ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्यानंतर जे टोकं निघतात, टोकं हे नको आहेत, अपेक्षित नाही आहेत आपल्याला. आपल्या मार्केटमध्ये जाता त्या टोकांना ब्रुजिंग येतं, तर आपल्याला टोकन नको येत, तो पुढचा जो टीप आहेत मण्यांचा हा थोडासा ओव्हल साईज पाहिजे ते, किंवा अटॅचमेंट आपल्याला एकदम चांगली पाहिजे ते. तर अशा परिस्थितीत तुम्ही बायोस्टिम्युलंट, ॲमिनो बेस बायोस्टिम्युलंट तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 ते 5 mm साईजला ही फर्स्ट सायझिंग जी आपली येते, हा पहिला सेटिंगचा झाला. फर्स्ट सायझिंगमध्ये सोनाकासाठी तुम्ही 30 ते 35 ग्रॅम GA घ्या. त्यानंतर SSNसाठी परत 30 ते 35 ग्रॅम GA, सुपरसाठी 30 ग्रॅमपर्यंत तुम्ही काम करू शकतात, अडचण नाही काही. RKमध्ये 25 ते 30 ग्रॅम GA, त्यानंतर दनाकामध्ये 35 ग्रॅम GA आणि अनिष्कामध्ये 35 ग्रॅम GA तुम्ही घेऊ शकता. तिथं परत बायोस्टिम्युलंटचा वापर करा, आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं परत एखादा मॅग्नेशियम सल्फेट, अदरवाईज जर क्लायमेट जर चांगला असेल तर युरिया तुम्ही 500 ते 1 किलोपर्यंत घ्या, त्याच्या बियॉन्ड परत जाऊ नका. कारण काय होतं, जास्त नायट्रोजन परत युरियाचा वापर जास्त केल्यानंतर आहे ना, तो लांबीऐवजी फुगवणीकडे जातो, असंही पण नको व्हायला. त्यामुळे त्याच्या कलाकालाने घ्यायला पाहिजेत आपण.
तिथे आम्ही थोडंसं आस्कोफायलम बेस जे सीविड्स आहे याचा वापर सुद्धा त्यामध्ये करतो, कारण तो जो पिरियड असतो ग्रो स्टेजला त्यावेळेस आपल्याकडे थंडी वगैरे हा सगळे जे बायोटिक स्ट्रेस आहेत हे यायला नको, किंवा पानं एकदम उत्तम राहायला पाहिजे. शेवटी कसं आहे की साईज होणं आणि इलॉंगेशन होणं हे सगळं पानांवरती डिपेंड आहेत, आणि पानं जेवढे चांगले राहतील तेवढं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अचीव करायला सोपं जाईल. त्यानंतर थर्ड सायझिंग जो आहे तो आता याच्यामध्ये काय होतं की एक फर्स्ट सायझिंग आणि फर्स्ट सायझिंग नंतर किंवा सेकंड सायझिंग नंतर आपण एक कॅल्शियमची डिप घेतली तर खूप उत्तम राहील. हे कशासाठी सांगतो की एकतर आपल्याकडे सगळ्याच कामगती ह्या ESSवर वगैरे असल्यामुळे, मशीनवरती असल्यामुळे घड मोकळा होणे गरजेचं आहे, नंतर प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरा सगळ्यात मोजर फॅक्टर आहेत ना, तुम्ही म्हणजे ह्यावर्षी सगळे तुम्ही प्रयोग करून बघा हा विषय की पाण्याचं म्हणजे पिट्युअल केल्यानंतर पिट्युअल आणि रॅचिसचं जे ॲनालिसिस तुम्ही करतात त्यामध्ये कॅल्शियमचा जो डिफरन्स हा तुम्हाला दिसतो, जे पिट्युअलमध्ये दिसतं तेवढं कॅल्शियम रॅचिसमध्ये नसतं. निश्चितच रॅचिसमध्ये कॅल्शियम हे कमी असतं, आणि मग आपल्याला वाटतं आपण फक्त कॅल्शियम देतोच आहे, पण तो घडात येतो का हे पण आपण बघायला पाहिजे. त्यासाठी हँडीप हा एक चांगला हत्यार आहे की तुम्ही घड पण मोकळे करू शकता. डायरेक्ट कॅल्शियम जे देण्याऐवजी फक्त जे देण्याऐवजी त्यावेळेस कॅल्शियम द्या. त्याची डिपिंगसुद्धा आमचा एक PGRमध्ये म्हणजे इतर PGRमध्ये कॅल्शियम वापरण्यास थोडासा विरोध आहे, कारण कॅल्शियमचं तिथं फार चांगलं काम होत नाही. त्यानंतर सेकंड सायझिंगला GA सोनाकाला 25 ते 30 ग्रॅम, परत आपण थोडंसं पहिल्यापेक्षा रिवर्स येतो आहे. त्यानंतर SSNसाठी 25 ते 30 ग्रॅम, सुपर सोनाकासाठी 25 ग्रॅम, RKसाठी 25 ग्रॅम आणि दनाकासाठी 30 ग्रॅम, अनिष्कासाठी 30 ग्रॅम अशा पद्धतीनं वापर करावा. आणि त्यावेळेस आपल्याला जर डायमोर किंवा सुपरशक्ती कंबाईन जर वापरायचं जर असेल ते आपण सेकंड सायझिंगला आपण वापरू शकतो, पण त्याचं एक प्रमाण आहे. ते प्रमाण पण लक्षात घ्या की सोनाकासाठी आपण 500 मिली 400 मिलीपर्यंत जाऊ शकतो. SSNमध्ये 300 मिली वापरलं तरी तुम्हाला त्याचा चांगला परफॉर्मन्स मिळतो. त्यानंतर सुपर सोनाकासाठी तुम्ही 400 मिलीपर्यंत जाऊ शकता. RKमध्ये 300 मिली, दनाकामध्ये 400 मिली आणि अनिष्कामध्ये 400 मिली. ही जी स्टेज आहेत ही 6 ते 7 मिलीमीटरची दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही सेकंड सायझिंगला वापरताय, फर्स्ट सायझिंगला काही वापरण्याची गरज नाही आहे. थोडंसं मनी पण मोठा झाला पाहिजेत. आणि परत सायझिंग झाल्यानंतर प्रत्येक सायझिंग झाल्यानंतर तुम्हाला GA आणि कॅल्शियम द्यायचं आहे. तर इथं तुम्ही GA आणि कॅल्शियमचा नेक्स्ट डे किंवा एक दिवस आड जाऊन तुम्ही GA आणि कॅल्शियम ऑक्साईड वगैरे असं काहीतरी देऊ शकतात, एक 10-15 ppmचा GA घेऊन. म्हणजे काय होतं की सेल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होत राहतं, पण सेल वॉल पण तिथं भरणं गरजेचं आहे. ते तिथं डिसऑर्डर तयार व्हायला नको, फक्त मनी फुकतात ते, पण सेल वॉल भरल्यातच सगळ्या पुढच्या गोष्टी किंवा गर वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा याची होणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम हा लोड करत राहिला पाहिजे. कॅल्शियम हा विषय अचानक देण्याचा नाही. आज क्रॅकिंग चालू झालेली आहेत आणि मी कॅल्शियम दिलेलं आहे, तुम्ही किती कॅल्शियम मारलं तरी क्रॅकिंग अवॉइड होणार नाही. जर कॅल्शियमचा रोल असेल 20-25% किंवा थोडाफार सपोर्ट तिथं क्रॅकिंगसाठी, तर तो पहिल्यापासून अगदी छाटल्यापासून लोड करत राहिलं पाहिजेत. सायझिंगचा जो शेवटचा जो स्प्रे आहे GAचा, तो 25 ते 30 ग्रॅमचा GA तुम्हाला ह्या सगळ्या व्हरायटीसाठी कम्फर्टेबल आहेत. तो पण 8-9 mmच्या वरती नको जायला. खूप लेट गेल्यानंतरसुद्धा आपल्याकडे उकड्याच्या वगैरे या समस्या येत राहतात. खूप लेटपर्यंत PGR गेलं तर ह्या समस्या निश्चितच येतात, आणि PGRसुद्धा एक्सटेंड झाल्यानंतर ह्या समस्या येतात. कारण मी तुम्हाला जे सांगितलं की कॅल्शियम लोड करत राहायला पाहिजे, सेलवॉल ह्या भरल्या गेल्या पाहिजेत, फक्त ॲबनॉर्मल साईज आपण मिळवायला नको आहेत. त्याचे परिणाम क्रॅकिंग आणि उकड्या आणि बर्निंगमध्ये येऊ शकतात. त्यानंतर इथं तुम्ही CPPU 300 ते 500 मिलीपर्यंत CPPU व्हरायटी वाईज तुम्ही याचं ॲप्लिकेशन करू शकता. SSNला 300 मिली कम्फर्टेबल आहेत, इतर व्हरायटीला किंवा मग RKला 300 मिली कम्फर्टेबल आहेत, सुपरला 400 मिली आणि इतर व्हरायटीला तुम्ही 500 मिलीपर्यंत जाऊ शकतात. तर त्यानंतर परत 5व्या दिवशी GA आणि कॅल्शियमचा स्प्रे आहेत. अशा पद्धतीनं व्हरायटी वाईज एक PGRचे स्प्रे एक चांगल्या पद्धतीनं तयार केलेले आहेत आणि याचे परिणाम पण चांगले मिळतात. परत यामध्ये जर काही शंका जर आल्या तर त्यानंतर तुम्ही विचारू शकतात ऑल. विजूभाऊ, ND पाटील सरांचा प्रश्न आहे, नैसर्गिक गळ कशी कराल शॉर्टबेरीसाठी, काय करता येईल? शॉर्टबेरीसाठी एकतर नैसर्गिक गळ ही मण्यांची कॉम्पिटिशन लागूनच होते. आपण जे स्प्रेइंग करत असतो की आपल्याकडे जी फ्लॉवरिंगची जी सिस्टम आहे ही 2 प्रकारची सिस्टम असतात की आपल्याकडे सारखं फ्लॉवरिंग येत नाही
आपल्याकडे जे फ्लॉवरिंग येतं हे वरतून खालपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने येतं किंवा वरतून खालपर्यंत ते बऱ्याच दिवसापर्यंत म्हणजे 4-5 दिवस ही प्रोसिजर चालू असते. आणि याच्यामध्ये आपण ज्यावेळेस GH स्प्रे देत असतो त्यावेळेस जो मनी सेट झालेला आहे, जो मनी पुढे गेलेला आहे तो पुढंच जात असतो आणि जो वीक मनी आहे तो कंटिन्युअसली मागं असतो आणि याचे परिणाम आपल्याला सेटिंगला अगदी गळीपर्यंत मिळतात. म्हणून आपल्याला ही कॉम्पिटिशन आपण स्वतःहून लावणं गरजेचं आहे फ्लॉवरिंगमध्ये आणि मग याच्यातच तुम्हाला सेटिंगला गळीचे परिणाम मिळतात. आणि सपोज नाही मिळाले आपल्याला केमिकल गळ करण्याचं जर गरज पडली तर अशा पद्धतीत आपण युरिया आणि सल्फर हे एक चांगलं हत्यार आपल्याला आहेत की आपण सगळ्यात पहिला प्रयोग आपण युरिया आणि सल्फरचा जे युरिया आणि सल्फर असे एकत्र करून आणि आपण सेटिंगला याची गळ मिळवू शकतो. त्यानंतर काही लोकांकडे आपण खूपच लाग आहेत, जास्त प्रमाणात सेटिंग झालेले आहेत, काही कारणास्तव आपले PGI चुकलेले आहेत किंवा क्लायमेटिक कंडिशनमुळे जास्त सेटिंग झालेले आहेत. अशा पद्धतीने कॅल्शियम क्लोराईड वापरून सुद्धा आपल्याला गळ मिळवता येते. किंवा मग जे काही प्रयोग आम्ही केलेले आहेत की 12 ग्रॅम सेटिंगचाच विषय गळीचे जे प्रयोग करायचे हे सेटिंगला करायचे आहेत. त्यानंतर 12 ग्रॅम जे बोरिक ॲसिड साधारणतः 500 ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम एकरी 200 ग्रॅम अशा स्प्रेने सुद्धा बऱ्यापैकी गळ तुम्हाला मिळते. आणि हे फक्त कॉम्पिटिशन लावण्याचा प्रयोग आहेत. हा गळ करणे म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला दिसतं बघा ते जळ झालेले आहेत, बारीक बारीक मणी जळालेले आहेत, म्हणजे याचा अर्थ काय मोठे मणी मोठे होत राहतात आणि बारीक मणी हे कमकुवत होत राहतात. संजू भाऊ गडवजे विचारतायत की इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये मॅन्युअली डिपिंग केली तर चालेल काय? निश्चितच इलॉंगेटेडमध्ये आता पूर्वी आपण मॅन्युअली डिपिंग पण करायचं होतं, ते आत्ता पण केलं तर काही फरक पडत नाही आहे. फक्त विषय काय आहेत की जे परिणाम तुम्हाला स्प्रेइंगने मिळतात आपण ओव्हरऑल झाडच आपण सिंक करतोय, तर मॅन्युअल डिपिंगमध्ये हे होत नाही. आपण फक्त घडाला सिंक करतोय आणि पानांना कमकुवत करतोय आणि याचे परिणाम आपण चांगले बघितलेले आहे की ESS आल्यानंतर तुमचे पानं गळत नाही. तुम्हाला एप्रिलला तुम्हाला इथ्रिल मारून आणि पानं गळावं लागतात. तर पानं गळत नाही आहे किंवा तर याचं कारण काय आहे की पानंसुद्धा सिंक असतात, पानंसुद्धा काम करत असतात आणि जेवढं पानं जास्त काम करतील तेवढं तुम्हाला डेव्हलपमेंट चांगल्या मिळतात. म्हणून जे हँड डिप केली तर चालेल, परंतु स्प्रेइंगनं जर तुम्ही डिपिंग करत असाल तर त्याचं उत्तमच आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एक डिपिंग हाताने करू म्हणतो, मग एखादी सायझिंग आपण हाताने करतो आणि दुसरी सायझिंग आपण परत ESSनी करतो, परत तिसरी सायझिंग आपण हाताने करतो किंवा ESSनी करतो. ह्यावेळेस त्या सिंकला आपण डिस्टर्ब करत असतो. एकच कोणती तरी पद्धत ॲडॉप्ट करा, एक तर हाताने डिपिंग करा किंवा ESSनी करा. आणि हातानेच डिपिंग करायची आहे, जो उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे. हाताने डिपिंग का करायची की आपल्याला ते घड मोकळं झालं पाहिजेत, हा आपला एकमेव उद्देश असतो, नंतर त्याचे नुकसान नको व्हायला. तर अशा वेळेस तुम्ही GH आणि कॅल्शियमचे एक एक्स्ट्रा डिपिंग फर्स्ट सायझिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी करू शकतात. गेल्या 3-4 वर्षापासून बघतोय की क्रॅकिंगची अवकाळी पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात क्रॅकिंगच्या समस्या इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये त्या तुलनेत गोलच्या तुलनेत जास्त दिसतात. तर बऱ्याच द्राक्ष उत्पादकांचं असं ऑब्झर्वेशन होतं की मॅन्युअली डिपिंग केलं तिथं क्रॅकिंग कमी झालं आणि जिथं स्प्रेवरती प्लॉट होते तिथं क्रॅकिंग जास्त होतं. तर याबद्दल आपले ऑब्झर्वेशन्स काय आहेत? खरं तर माझे ऑब्झर्वेशन असे आहे की ज्यावेळेस आपण हाताने डिपिंग करतो, मी म्हटलं हँड डिप करतो, की त्यावेळेस आपण मण्यांचं साल आपण जाड करत असतो, रिजिड करत असतो. आणि ज्यावेळेस आपण मशीनने डिपिंग करतो त्यावेळेस आपण मण्यांचं साल आहे फ्लेक्झिबल करत असतो. कालचाच एक विषय आहे की मी सांगलीमध्ये असताना एकदम शेतकऱ्याशी चर्चा करत होतो बरं का. त्यांनी मला इतकं भारी सांगितलं की म्हणे तुम्हाला ह्या पर्टिक्युलर व्हरायटीची खासियत माहिती आहे का? म्हटलं काय हो? याचं साल एकदम पातळ असतं म्हणे. म्हटलं मग पातळ साल तर तुमच्याकडे क्रॅक व्हायला पाहिजे. नाही म्हणे साहेब, मागच्या वर्षी माझा प्लॉट क्रॅक नव्हता. म्हटलं काय कारण आहे याचं? तर तो म्हणे ते साल पातळ असल्यामुळे माझ्याकडे क्रॅकिंग झालं नाही. आणि हेच आपण सांगतोय पहिल्यापासून की साल जर पातळ असेल तर तुमच्याकडे क्रॅकिंग होणार नाही, कारण त्याला जर एक सर्टन लेवलपर्यंत जर पाऊस झाला, उदाहरण खातर जर 10 मिलीमीटर पाऊस झाला, 15 मिलीमीटर पाऊस झाला, तर कदाचित पातळ साल असलेला मणी जो आहे ते तेवढ्या पाण्याला ॲक्युम्युलेट करू शकतो. कारण क्रॅकिंग हा विषय जो आहे ना, हा झायलम आणि फ्लोएमचा विषय आहे. ज्यावेळेस तुमचे झायलम श्रिंक होता मण्याजवळचे आणि फ्लोएम ही ॲक्टिव्हिटी चालू असते, पाणी आणि न्यूट्रिशनमध्ये मण्यात जात असतात आणि परत पाणी रिटर्न येत असतं. एकाच पाथनी एकाच पाईपलाईनमधून ज्यावेळेस पाणी जातं येतं आणि पाणी येतंच आहे आणि ह्यावेळेस तो जर प्रेशर क्रिएट झाला, खूप मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला, तर अशा पद्धतीने तो जो टर्गर प्रेशर क्रिएट होतं तिथं, त्यामुळे ते क्रॅकिंग होतं. आणि हे क्रॅकिंग जर अवॉइड करायचं जर असेल तर आपल्याला साल रिजिड बनवून उपयोग नाही आहेत, साल हे पातळच बनवले गेले पाहिजेत.
खरड छाटणीला आर्केला केन मॅच्युरिटीच्या फार अडचणी येतात, तर त्यासाठी विशेष काही प्रॅक्टिस आहे का? खरं तर विशेष या प्रॅक्टिस नाही आहे बरं का आरकेच्या बाबतीत, परंतु आरकेला डिग्री डेज जास्त लागतात एवढे निश्चितच आहे. आरकेला इतर कम्पॅरेटिव्हली इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला डिग्री डेज जास्त लागतात. डिग्री डेजचा हिशोब जर लक्षात येत नसेल ना, आपल्याकडे जे आता सध्याचे जे टेम्परेचर आहेत, जे 38 पासून ते 42 पर्यंतचं जे टेम्परेचर आपल्याला ह्या वर्षी जे मिळालं, कदाचित थोडंसं मागे पुढे, तर हे टेम्परेचरचं तुम्हाला 15 ते 20 दिवस जर एक्स्ट्रा मिळालं तर इतर व्हरायटीच्या तुलनेत, तर ते तुम्हाला आरकेला मॅच्युरिटीला प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण याच्यामधले मी थोडेसे परत एक ऑब्झर्वेशन माझे शेअर करतो. जरी हे ढोबळमानाने ऑब्झर्वेशन असतील, परंतु तरी आमच्या ज्या शेतकरी आहेत, जे अटॅच शेतकरी, यांना याचे परिणाम खूप चांगले मिळालेले आहेत. मी बघतो की आपण सबकेन खूप लवकर करतो. हा सबकेनचा सुद्धा एक खूप मोठा मॅटर आहे की आपण सबकेन थोडीशी लवकर म्हणजे कमी पानांवरती करतो. आपण जर 4-5-6 पानांवरती जर सबकेन करत असेल, तर तिथं आमच्या दृष्टीनं थोडीशी मॅच्युरिटीला वगैरे अडचण येते. कंपल्सरी आम्ही 1 फुटावरती सबकेन करतो. आजही माझ्याकडे तुम्ही काही प्लॉट आहेत येऊन जर बघितले, तर 1च्या पुढे 1.25 फुटावरती, म्हणजे आमचे शेतकरी सांगतात, बघा साहेब आम्ही 1.5 फुटावरती केलेली आहेत, मला परिणाम चांगले मिळाले. तर 1 फुटावरती तो 6व्या-5व्या पानावरती येऊ, 6व्या पानावरती येऊ, 7व्या पानावरती येऊ, 8व्या पानावरती जात नाही तो, तेवढे इंटरनोट छोटे नसतात त्याचे. तर त्या ठिकाणी तुम्ही एक पानं बघून आणि त्याची सबकेन केली पाहिजेत. भले तुम्ही नंतरचे पानं कमी करा, टॉपिंग लवकर करा, पावसाची परिस्थिती बघून आणि टॉपिंग करा. जर पाऊस जर लेट असतील तर तुम्ही लेट टॉपिंग करा, थोडीशी 2-4 पानं तुम्ही वाढून घ्या, परंतु वेगळं काही कारण नाही आहेत. आणि प्रत्येक व्हरायटीमध्ये हे लक्षात ठेवा की मॅच्युरिटीचा कालावधी आलं का आपण पोटॅश देतो, मॅच्युरिटीचा कालावधी आलं का लागेल तेवढा खर्च आपण करत असतो. मी दरवर्षी बघतोय 15 जुलैपासून ते काहीतरी 5-10 ऑगस्टपर्यंत सगळीकडे सगळ्या इंडस्ट्रीत एक चर्चा असते मॅच्युरिटी नाही आहेत, आणि आता कुणीच बोलत नाही माझ्याकडे मॅच्युरिटी नाही आहेत. असं कधी घडलेलं आहेत का की माझ्याकडे प्लॉटला मॅच्युरिटीच नाही आणि मी ऑक्टोबर कटिंग केलेली आहेत, असं तर मी कधी ऐकलेलं नाही आहेत. तो त्याची डिग्री डेज अचीव झाल्यानंतर त्याला मॅच्युरिटी येणारच आहे. थोडंसं वेट अँड वॉच करायला पाहिजे. प्रयोग म्हणजे प्रयत्न सोडायला नको आहेत. तुम्हाला पोटॅशियम, जसं मी कॅल्शियम म्हटलो की लोड करत राहायला पाहिजे, तसं पोटॅश आणि मॅग्नेशियमसुद्धा एकदम इनिशियल स्टेजपासून तुम्ही टप्प्याटप्प्याने थोडा देत राहायला पाहिजे. समजा मी 100 किलोचं प्लॅनिंग केलेले आहेत, तर 100 किलोचं प्लॅनिंग तुम्ही त्या टप्प्याटप्प्याने करत राहिलं पाहिजेत. विजूभाऊ, पाणी उतरल्यानंतर PGRचा वापर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये करतात का, आणि करत असाल तर कसा? पाणी उतरल्यानंतर GA सोडून इतर PGR जर वापरले तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम हे क्वालिटीवर दिसतात. तर हा सगळा प्रश्न कुठे येतो की वरायझन स्टेजला आपण साधारणतः 5-10% काही लोक डायमोचा वापर करतात की माझ्याकडे क्रॅकिंग नको व्हायला, किंवा मग काही लोक फुल वरायझनला सुद्धा डायमोचा वापर करतात, CPPO किंवा डायमो. निश्चितच हे वापरत असताना तुमच्याकडे समस्या येणारच आहे. फक्त काय होतं असेल डायमोर आणि CPPOने, तर तुमचं वरायझन जे आहे ते अडथळत पुढं जाते. म्हणजे तुम्ही ज्या शुगर्स येणार आहेत, या शुगरला लांब लोटतायत, म्हणून तुमच्याकडे परिणाम नाही दिसत आहे त्याचे क्रॅकिंगचे. म्हणून काही PGR वापरले गेले नाही पाहिजे. पण क्रंचीनेस चांगला एक गुणधर्म जो आहे द्राक्षाचा, की क्रंचीनेस हा मिळवण्यासाठी निश्चितच 12 ग्रॅम GA फुल वरायझनला तुम्ही पूर्ण पाणी उतरल्यानंतर 12 ग्रॅम GA दिल्या पाहिजे. तिथं क्रंचीनेस तर येतो, सॉलिड मटेरियल पण चांगले येतात आणि वजनाला सुद्धा फरक पडतो. खरडनंतर सुपर असेल किंवा ह्या काही इलॉंगेटेड व्हरायटीज, त्यांना फुटण्याच्या फार अडचणीत स्प्राउटिंगच्या, तर त्याच्यासाठी काही विशेष उपाययोजना करता येईल का? टेम्परेचर हा परत एक मेजर फॅक्टर आहेत की आपलं क्रॉप लोड जर बिघडला आणि आपण टेम्परेचर जर आपल्याकडे जास्त असेल, तर आपल्याकडे ह्या स्प्राउटिंगच्या समस्या येतात. आणि दुसरी एक स्प्राउटिंगची समस्या काय येते का, आपण प्लॉट खाली झाल्यानंतर आपण त्याचे जे शेड्यूल डिस्टर्ब करतो, की आपण काही करतच नाही, त्याला पाणी पण देत नाही. देतात म्हणजे आता सगळेच लोक असे नाही आहेत, परंतु एक जनरल म्हणायचं जर ठरलं तर तुम्ही जे क्रॉप सीझनमध्ये म्हणजे माल असेपर्यंत जे पाण्याचं शेड्यूल ठेवलेले आहेत, अशाच पद्धतीचं पाण्याचं शेड्यूलसुद्धा तुम्ही पाक खाली झाल्यानंतर ठेवलं पाहिजेत. मग असे फीडबॅक येतात की रान चिघळतं, शेंडे फुटतात वगैरे वगैरे. हे साहजिकच आहे ना. समजा झाड चालूच जर ठेवलं तर तुम्हाला स्प्राउटिंग चांगलं मिळेल ना. झाड तुम्ही जर डेड करून टाकलं एकदम, त्याला हालचाल करायला जागाच नाही ठेवली आणि प्रुनिंग केली. आता प्रुनिंग केल्यानंतर काय घडतं की सगळ्या मुळ्या काळ्या पडतात,
रूट ॲक्टिव्हेशन काहीच नसतं. आता स्प्राउटिंग कोणाच्या जीवावर होतं की स्प्राउटिंग हे पूर्ण आणि पूर्ण तुमच्या झाडामध्ये असलेले जे स्टोरेज आहेत या स्टोरेजच्या जीवावरती स्प्राउटिंग होतं. मागाशी मी जे सांगितलं आम्ही 1 आणि 1.25 फुटावरती जे सबकेन करतो, इथं सुद्धा स्प्राउटिंगचा खूप मॅटर आहेत की ज्यावेळेस काडीमध्ये चांगलं स्टोरेज असतं, काडीची लेंथ चांगली असते, त्यावेळेस तुम्हाला ऑक्टोबरचं स्प्राउटिंग खूप सारखं मिळतं. तर ह्याच पद्धतीने इथं सुद्धा जे शेड्यूल आहेत तुमचं की माल खाली झाल्यानंतर हे डिस्टर्ब नको व्हायला आहेत. कारण टेम्परेचर असतं त्यामध्ये तुमच्याकडे पर्याय नसतो वेगळा काही. आता पर्याय आहेत, शेडनेट टाका, हा काही फिजिबल पर्याय नाही आहेत. तर ह्या पद्धतीचं उपाययोजना केलं पाहिजेत. तरी पण याच्यामध्ये मी सांगेन की आम्ही 1846 म्हणजे DAPचे साधारणतः 50 किलोचे ॲप्लिकेशन माल खाली झाल्यानंतर केल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला अजून चांगले मिळाले. त्यानंतर छाटणी झाल्यानंतर कापसाळील स्टेजला 1919चे जे स्प्रे होतात 2 ते 3 स्प्रे आणि सीविड त्यामध्ये 2 ते 3 स्प्रे जे होतात आस्कोपायलम नोडोसम, याचे परिणाम आम्हाला स्प्राउटिंगसाठी खूप चांगले मिळालेले आहेत. आणि स्प्राउटिंग झाल्यानंतर ज्या आर्ली फुटी आहेत, ज्या फुटी आहेत, आपल्याला काय होतं एप्रिलमध्ये काही स्पेसिफिक फुटी फुटतात, तर त्या 2-2 पानावरती कट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण प्लॉट आम्ही करून बघितलेले आहेत, 2 पानावरती कट, खूप चांगलं स्प्राउटिंग आलेले आहेत. एका झाडावरती 10-10 स्प्राउट्स झालेले आहेत आणि तिथं 2 पानावरती कट केल्यानंतर असे परिणाम जाणवले की हे 2 पानावरती कट केल्यानंतर मागून डोळ उठले आणि बऱ्यापैकी काड्या आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि उलटा असं झालं की अजून काडी संख्या मिळाली, जे 2 पानावरती मिळालेले आहेत त्याला त्या दोन डोळांमधून अजून 2 शूट चांगले मिळाले. तिथं चॉईस असते आपल्याला, एक काढून ठेवू शकतो आपण किंवा मग आपण ते कॅरी करू शकतो जर आपल्याकडे फुटींची संख्या कमी असेल तर. 2 पानावरती कट करायची प्रॅक्टिस अतिशय चांगली आहे. विजूभाऊ, यावर्षी जर तुमचं स्वतःचं घरचं ग्राफ्टिंग असेल आणि ह्या 3 व्हरायटी तुमच्याकडे असतील, RK, SSN आणि अनुष्का, तर तुम्ही कोणत्या व्हरायटीला प्रेफरन्स द्याल? माझ्याकडे जर म्हणजे हा एकदम हां, परंतु मी 3ही व्हरायटी करेल, म्हणजे मी 3ही निम्मे करेल. आणि त्याच्यासाठी आहे ना खरं जे कन्क्लुजन आहेत प्रत्येक शेतकऱ्याने आहेत ना, मी जे सांगितलं मागाशी की तुम्हाला हार्वेस्ट टाईम कुठला आहे तुमचा, जानेवारीत हार्वेस्ट टाईम आहे, जानेवारीत पाऊस होतो, तुम्ही त्या दृष्टीनं व्हरायटी करा. तुम्हाला दरवर्षी हार्वेस्टिंग ठीक आहे, सोनाका आणि माणिकच्या म्हणलं कम्पॅरेटिव्हली 5 रुपये कमी मिळतील, पण नुकसान तर नाही होणार. तुमचं फेब्रुवारीमध्ये जर हार्वेस्टिंग असेल तर फेब्रुवारीसाठी तुम्ही वेगळं करा, मार्चसाठी वेगळं करा. सगळ्यांना एका लाईनीत नका बसू. आणि नुकसान खरी हीच होऊ राहिली का आपण सगळ्या व्हरायटीला एकाच लाईनीत, म्हणजे मार्केटला आपण कोणत्या वेळेस कोणता माल दिला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजेत खरं. आणि ते मी मागाशी खूप चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करून दिली का तुम्ही कशा पद्धतीनं सगळ्यात जास्त फ्लो आहे ना 15 फेब्रुवारी आणि 15 मार्चच्या दरम्यान असतो, त्यावेळेस तुम्ही चांगल्या व्हरायटी द्या, SSN आणि RK द्या. बरोबर आहे. लेटमध्ये जर जाणार असेल तर लेटमध्ये अनुष्का किंवा मग सोनाका किंवा माणिकचमन ह्या व्हरायटी तुम्ही दिल्या पाहिजेत. तासगाव तालुक्यातील वडगावचे विजय देसाई यांनी जी VSD सीडलेस ही केली आहे ती तुम्ही बघितली? मी बघितलेली आहेत. त्याच्याविषयी काय म्हणजे काय हो, ती त्याचे बघितली. ऑब्झर्वेशन्स काय आहेत, त्याचे हां, प्लस ती पॉईंट बघितली मी, पण मग कसं आहे की साधारणतः 2-3 क्रॉप बघितल्याशिवाय मी याच्यावरती बोलणं मला संयुक्तिक ठरणार नाही. तर मी निश्चितच पुढच्या वेळेस 1-2 वर्षांनी जर तुम्ही मला परत बोलवलं तर मी निश्चितच याविषयी तुम्हाला उत्तर देऊ शकाल. फक्त एक सांगेन की जो टोक हा जो विषय आहे हा खूप मॅटर करतो. मित्रांनो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, हा थोडासा हटके विषय आहेत. हां, त्याच्याबद्दल हे बघा, तुम्हाला सांगतो म्हणजे त्यामध्ये मी पण शेतकरी, मी पण सामील आहेत त्यामध्ये. मी आपल्याला सांगतो की साधारणतः आहे ना 22-23 मार्चला मी दिल्लीमध्ये करोला बागला होतो बरं का. जस्ट म्हणजे संध्याकाळी फिरायला जायचं म्हणून आपण बघू बुवा की काय परिस्थिती आहे द्राक्षाची, कारण आता रिक्षामधून बघितलं होतं द्राक्ष विकतायत तिथं. तर गाड्यावरती 3-4 जणांना पूर्ण ह्यापासून ते त्या टोकापर्यंत मी 4 गाड्यावाल्यांना हा सर्वे केला. आणि कॉस्टिंग किती असेल द्राक्षाची त्यावेळेस 22 मार्चला तिथं 125 रुपये किलोने तो द्राक्ष विकत होता आणि फक्त मणी विकत होता सर. तो घड विकतच नव्हता, घडाचे सांगाडे दिसत होते, घड विकत नव्हता, तो फक्त द्राक्ष विकत होता. मी त्याला विचारलं, खरे म्हटलं सर आता त्याला काय माहिती आपण कोण आहेत, त्याला विचारलं मी का तू हे काय विकतोय, तर म्हणे द्राक्ष विकतोय. म्हटलं हे जे मणी आहेत, हो म्हणे द्राक्ष आहेत. त्याला माहीतच नाही हा विषय का आपण द्राक्ष म्हणजे काय असतं.
हा द्राक्ष म्हणजे काय असतात ना, हे ग्रेप्स म्हणजे काय असतात, करोला बाग किती रिच एरिया आहे, तर त्यांना ते दाखवलं की पाहिजेत, अरे हा क्वालिटीचा घड आहेत, ही गोष्ट आहे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान असेल की क्रॉप सीझनमध्ये आहेत ना, थोडं मेट्रोपॉलिटनमध्ये जाऊन सर्वे करा. बोलू नका काहीच, फक्त सर्वे करून या आपण काय पिकवतोय आणि काय विकतोय. याच्याबद्दल आता खूप डिस्कशन झाले आहे, ती तळमळ आहे सगळ्यांची, म्हणून ते परत प्रत्येक वेळेस उफाळून येणारी गोष्ट आहे ती, म्हणून ती बोलावी लागते. पण आपण याच्यातून 100% बदल केला पाहिजेत, कारण आपलंच मार्केट खूप मोठं आहे. जाता जाता विजूभाऊ, फार निगेटिव्ह मानसिकता 4 वर्षापासून द्राक्ष उत्पादकांची आहेत. पैसे होत नाही आहे, बऱ्याचशा नुकसान होतं आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका बसतो आहे. तर एक पॉझिटिव्हली द्राक्ष उत्पादकांना आपण काय आव्हान कराल? खरं जर म्हणजे फिजिकली ॲक्च्युअली मी ऑनलाईन वेबिनेअर फर्स्ट टाईम या गोष्टी बघतोयत हां, किंवा मी फर्स्ट टाईम फेस करतोय, असं समजा. माझ्यासमोर आहे ना, इथं 10-15च ऑडियन्स आहे ॲक्च्युअली, आणि ज्यावेळेस माझ्यासमोर 500 ऑडियन्स असतात ना, त्यावेळेस मी प्रत्येकाकडे ऑब्झर्व करत असतो कोण किती बोर झालेले आहेत आणि कोणाला काय अपेक्षित आहेत. मग त्यांचा थोडासा कल बघून बरं का, त्यांचा थोडासा कल बघून आणि मी ह्या गोष्टी ठोकतो बरं का. माझ्या स्वतःच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, कृपया आत्तापर्यंत आपण जे काही बघतोय, बंगला, गाडी, शेती जी वाढवलेली आहेत, जे आपलं लिव्हिंग स्टँडर्ड, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण जे दाखवतोय किंवा बघतोय, या सगळ्या द्राक्ष पिकांनीच केलेल्या आहेत. फक्त द्राक्ष आणि द्राक्षमूळ झालेले आहेत. त्याच्याविषयी निगेटिव्हिटी येऊ देऊ नका. मी द्राक्षाची शेती नाही करत आहे, मी द्राक्षाचा व्यवसाय करतोय, हे पहिल्यांदा तुम्ही खूणगाठ बांधा. तुम्ही जोपर्यंत व्यवसाय म्हणून स्वतःला बघत नाही, त्या द्राक्षाकडे बघत नाही, तोपर्यंत सक्सेस नाही आहेत. एखादं वर्ष येतच, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मांडायचं ठरलं तर आता माझ्या समोर कॅल्क्युलेशन आहे, मी मांडण्याचा प्रयत्न करत नाही पर्सनली. जर कोणाला जर प्रॉब्लेम असेल का तुम्ही बोलतायत त्या सारासार खोटं आहेत, तर माझ्यासमोर या. फक्त येताना बाडबिस्तार सगळं घेऊन या, का तुम्ही किती खर्च केलेले आहेत, कुठं कुठं खर्च केलेले आहेत, काय केलेले आहेत. मी म्हणतो आज पण 1 रुपयाला 1 रुपया मिळवणारे भरपूर शेतकरी आहेत, आणि 1 रुपयाला 1 रुपया मिळणारा हा द्राक्ष शेती हा एकमेव व्यवसाय आहेत मित्रांनो. नाही मिळू शकत. इतर व्यवसायामध्ये 5-25 म्हणजे 20% वरती 25% वरती काम केलं जातं. मी शेतकरी ह्या नात्याने बोलतोय हां, मी काही ते व्यावसायिक म्हणून नाही बोलत आहे. तर द्राक्षच आपल्याला देऊ शकतात, फक्त याच्यात थोडंसं खर्चाचं नियोजन केलं पाहिजे. तर मी म्हणेन 100% द्राक्ष आपल्याला भविष्य दाखवणार आहेत, आणि भविष्य दाखवणार आहेत याचा अर्थ फक्त आणि फक्त आपल्या हातात 90% मार्केट हे लक्षात ठेवा, म्हणजे इंडियन मार्केट. एक्सपोर्ट आणि बांगलादेशच्या मागे लागून, ठीक आहे, त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तेवढं आपण फुलफिल करायला पाहिजेत. आपण हे करायला नको असं नाही आहेत. मी म्हणेन की चला 15% आपण एक्सपोर्ट करा, पण बाकीचे उरलेले 85% मार्केट तर आधी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जवळ असलेल्या दिल्लीमध्ये आपण बघतोय की ही परिस्थिती आहे, तर साऊथमध्ये अजून फार वेगळी परिस्थिती असणार आहेत. धन्यवाद विजूभाऊ. अतिशय मौलिक आणि मौल्यवान मार्गदर्शन आम्हा द्राक्ष उत्पादकांना इलॉंगेटेड व्हरायटीच्या संदर्भामध्ये आपण केलं. सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही मगाही बोललो की सगळं आता आपल्याला इलॉंगेटेड ग्रेप्सशिवाय आपल्याला पर्याय राहिलेले नाही आहेत, आणि ते इलॉंगेशनचे द्राक्षाच्या व्हरायटी, त्यांना GH स्प्रे शेड्यूल कसे द्यायचे, त्याची काळजी कशी घ्यायची, सन्माननीय ज्यांचं नाव अतिशय ह्या इलॉंगेशनच्या बाबतीत, माहितीच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतलं जातं, असे आपले सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय विजयजी मोहिते सर यांनी अतिशय सुलभ भाषेत आपल्याला सगळं सांगितलं. त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो, आणि प्रगतशील द्राक्ष उत्पादक शरदजी फेकळे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करावा. सर, अनुष्काच्या काडीची फार डिमांड आहे, कुठं छाटणी असली तर सांगा, कारण रोज तिचेच फोन चालू आहे सगळे. अनुष्का आणि SSNची काडीची आवश्यकता आहे, आणि आम्ही द्राक्ष विज्ञान मंडळामार्फत मोफत काड्या वाटतो. तर असलं तर नक्की एक समाजसेवी कार्यात हातभार लावा.